कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवरती. मी सौरभ दादा. घेऊन आलो आहोत आज एक नवीन टॉपिक. 25 दिवसाच्या संघर्षाच्या मालिकेमध्ये आउट ऑफ सीरीजमध्ये तिसरा धडा केमिकल रिएक्शन्स. मित्रा, हा धडा, त्याचं वेटेज किंवा सगळ्या गोष्टी कशा आहेत किंवा किती मार्काला हा धडा येतो, किती गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलायच्यात किंवा किती गोष्टी आपल्याला त्यामधल्या समजून घ्यायच्यात किंवा किती प्रश्न आपल्याला त्याच्यामधले करायचेत, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे मित्रा. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं की या 25 दिवसाच्या संघर्षाच्या मालिकेला काही दिवस आधी सुरुवात झाली होती मित्रा. आणि तू आज जर हा व्हिडिओ पाहत असेल याचा अर्थ मागचे व्हिडिओ तुझे राहून गेलेत मित्रा. सो मागचे व्हिडिओ नक्की जाऊन बघ. आणि मित्रा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हीच एनर्जी आणि ह्याच गोष्टी रोज तुला वारंवार करायच्यात मित्रा. आणि बदलून टाकायचा दिवस, कारण त्या दिवस बदलण्याची वेळ हे सगळेच पाहतात आहे मित्रा. ओके, 10वीला साधं सुद्धा समजू नको मित्रा. सप्टेंबर महिना संपूर्णपणे निघून चाललाय तुझ्या हातातून. हा महिना सुद्धा निघून जाईल मित्रा, पण तू जागेवरती येणार नाही जर तू वेळेचा आज सदुपयोग केला नाही मित्रा. सकाळी उठायला सुरुवात कर, कारण जी पहाट आणि जी सकाळ सगळ्यात चांगली बघण्याची वेळ तू डोक्यात ठेवली होती, ती वेळ आता आलेली मित्रा. सूर्याच्या आधी जर नाही उठला मित्रा, तर कदाचित सूर्यासारखं चमकायचं राहून जाईल आणि सूर्यासारखं पेटण्याचं राहून जाईल. स्वप्न ही स्वप्नच राहतील मित्रा, जर आज त्यांच्यावरती तू काम केलं नाही. जे टक्के तू डोक्यात ठेवून या 10वीला आला होता मित्रा, आणि 10वीला आल्यानंतर जे टक्के तू डोक्यात ठेवून मला बोलला होता, दादा चाचणीला आणि सत्राला मी एवढे पाडील, पण आता जर तिथे तुला वाटतंय की मी थोडासा मागे पडतोय, तर मित्रा, ते जे अंतर आहे तुझ्या स्वप्नामधलं आणि तुझं, हे भरायला सुरुवात कर मित्रा. सत्र हे साधं सुद्धा नसतं मित्रा. हे बऱ्यापैकी तुझ्या निम्म्या पुस्तकाचा हिशोब असतो. तर निम्म पुस्तक करायला मित्रा सुरुवात कर. रोज मी काही ना काहीतरी नवीन घेऊन येतो मित्रा तुझ्यासाठी. तुझा वेळ काढून तुला बसायचंय मित्रा, आणि वेळ काढून त्या गोष्टी सगळ्या कंप्लीट करायच्या मित्रा. आणि स्वतः स्वतः करायला शिक. कोणी तुला बसवणार नाही मित्रा. कोणी तुझ्याकडून करून घ्यायला मोकळा नाहीये, कारण आपले आई वडील हे शेतकरी विभागातले, आपले आई वडील हे कोणत्या तरी कंपनीमध्ये कष्ट करतात. हे आपली आई वडील हे सकाळी घर सोडतात, रात्री संध्याकाळी घरी येतात. याचा अर्थ आपल्याला चमकण्यासाठी ते कष्ट करतात ते. आणि आपल्याला जर चमकायला जमत नसेल, याचा अर्थ आपण त्यांची पोरं असून सुद्धा काही फायदेशीर नाहीये मित्रा. ओके, सो सुरुवात करूया मित्रा तिसऱ्या धड्याला, ज्याचं नाव आहे केमिकल रिएक्शन. आणि केमिकल रिएक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं की पहिला जो वर्ड आहे मित्रा केमिकल, आणि दुसरा जो वर्ड आहे रिएक्शन, या दोन शब्दांचा अर्थ मित्र समजून घे. केमिकल म्हटलं का मित्रा, काय असतं तुझ्यानुसार केमिकल म्हणजे काय? प्रश्न पडला असेल मित्रा. केमिकल म्हणजे दादाने विचारलं काय? आता केमिकल म्हटलं का सगळ्यांना ते केमिकलच्या बाटल्या आठवतात. तुमच्या लॅबमध्ये तुम्ही गेले असता कधी, ते टेस्ट ट्यूब आठवतं. त्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही केमिकल टाकलेलं असतं. कधीतरी असे एक्सपेरिमेंट केलेले असतात. हे सगळे केमिकल तुम्हाला आठवतात. ओके. त्यानंतर कोणाला तरी पोटातलं आपलं HCl आठवतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्हणजे असे केमिकल आठवतात. हां, तुम्ही योग्य दिशेने आहात मित्र. आता हे केमिकल म्हणजे काय? तर केमिकल बनले कशापासून आहे? तर याचा सगळ्यात छोटा भाग जो आहे मित्रा, तो असतो मित्रा ॲटम. ज्याला आपण बोलतो मित्रा मराठीमध्ये अणू. आता हा जो अणू आणि हा जो ॲटम आहे मित्रा, हा सगळ्यात महत्त्वाचा, हा एकत्र येतात, कॉम्बिनेशन होतं, त्यांच्यामध्ये बंधनं बनतात, त्यांच्यामध्ये नातं तयार होतं मित्रा. आणि ते बनतात मित्रा मॉलिक्यूल किंवा कंपाउंड. म्हणजे मॉलिक्यूल्स बनतात, कंपाउंड बनतात. हे सगळे शब्द आपल्याला बघायला भेटतात. तसाच केमिकल तयार होतो. आता काय झालं, की केमिकल रिएक्शन्स व्हायला सुरुवात झाली. म्हणजे सगळीकडे बऱ्यापैकी निसर्गामध्ये केमिकल रिएक्शन्स व्हायला सुरुवात झाली. सगळ्यात सोपी केमिकल रिएक्शन जी झाली, जे नेहमी उदाहरण मी देतो, ती दिली लोखंडाची. लोखंडाला गंज लागायला सुरुवात झाला. लोखंडाला तांबूस रंग यायला सुरुवात झाला. लोखंड वीक व्हायला, म्हणजे थोडक्यात नाजूक व्हायला सुरुवात झाली. तेव्हा कळलं की केमिकल रिएक्शन्स होतात ते. आता जेव्हा हे केमिकल रिएक्शन्स व्हायला सुरुवात झाली, तर मित्रा, नक्की केमिकल रिएक्शन्सला साध्या सोप्यात भाषेत म्हणायला गेलं तर नक्की काय झालं? तर बदल व्हायला सुरुवात झाला. तर बदल म्हणजे मित्रा इंग्लिशमध्ये काय झालं? तर इंग्लिशमध्ये मित्रा झालं चेंज. तर आता आपल्या संपूर्ण याच्यामध्ये 2 प्रकारचे चेंजेस आले. फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. फिजिकल चेंज म्हणजे जे बऱ्यापैकी आपल्या डोळ्यांना दिसतं ते. केमिकल चेंज म्हणजे जे बऱ्यापैकी आपल्या डोळ्यांना दिसत नाही. ती प्रक्रिया आपल्याला दिसत नाहीये, पण ते शेवटी आपल्याला फायनल प्रॉडक्ट भेटते. सिंपल गोष्ट. फिजिकल चेंज म्हणजे जे तुमच्या डोळ्याला संपूर्ण प्रक्रिया दिसणार आहे, बाबा ते कसं होतंय. केमिकल चेंज म्हटलं का ते बऱ्यापैकी दिसतच नाही कसं झालंय, पण तुम्हाला फायनली ती गोष्ट भेटते. आता फिजिकल चेंजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस आलं. म्हणजे बर्फ वितळल्यानंतर पाणी तयार होणं. ओके. त्यानंतर इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन. ओके. म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर वाफ तयार झाली. साइज रिडक्शन ऑफ नॅफ्थलिन बॉल्स. नॅफ्था बॉल्स म्हणतो आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये. नॅफ्था बॉल्स म्हणजे मित्रा, तुझे ते बऱ्यापैकी तू घरात ठेवतो बघ, कपाटामध्ये, कपड्यांना वास लागू नये किंवा किडे लागू नये, ते सफेद कलरच्या गोळ्या ठेवतो तू. ओके. त्याला आपण नॅफ्था बॉल्स बोलतो, नॅफ्था किंवा कापूर मित्र. सो कापूरची साईज कमी झाली. त्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट. एखाद्या काचेचं बनलेली वस्तू वरतून जर सोडली तर खाली गेल्यानंतर फुटली. हे सगळे मित्र फिजिकल चेंज आहे.
यांना फिजिकल चेंज म्हणतो. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला कळते, की तो कापूर होता, तो ठेवला, तो हवेमध्ये हळू गेला आणि त्याची साईज मित्र कमी. ज्याचं कारण आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे मित्र. आता केमिकल चेंज इथे जर बघितलं, कुकिंग ऑफ फूड, जेवण शिजतं कसं? हे केमिकल चेंज झालं. रायपनिंग ऑफ फ्रूट, फ्रूट पिकतं कसं? हे रायपनिंग म्हणजे पिकणे. मिल्क टर्ड इंटू कर्ड, दही हे दुधापासून बनतं कसं? ते घट्ट होतं कसं? कशी ती प्रक्रिया बारीक-बारीक होत असेल आतमध्ये? कसं ते दूध घट्ट-घट्ट एकत्रित असेल, पाणी बाजूला होत असेल. मित्रा डायजेशन ऑफ फूड, पोटामध्ये जेवण पचतं कसं? आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाइल्स विथ लेमन ज्यूस, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती बऱ्यापैकी कलरचे धब्बे पडतात, म्हणजे डाग पडतात मित्रा. डाग कलरचे डाग पडतात. हे जेव्हा लेमन ज्यूस लिंबाच्या पाण्यासोबत आपण करतो. हे शहाबाद किंवा कडप्पा हे जे आहे मित्रा, हे दगडाचे प्रकार आहे आणि हे आपण टाइल्स लावतो घरामध्ये. टाइल्स, कडप्पे आणतो मित्रा. घराचं काम ज्याच्या झालं असेल त्याला माहीत असेल, की कडप्पा कुठे वापरला जातो. ओके. त्याच्यावरती हे डाग म्हणजे म्हणजे शेवटपर्यंत राहतात मित्रा. आता काहींचे जुने किचन असतील, त्याच्यावरती लिंबाचे डाग अजून सुद्धा दिसतात ते तुम्हाला. कारण मित्रा सगळ्यात महत्त्वाचं, की हे एक प्रकारचं केमिकल आहे, जे बऱ्यापैकी अशा गोष्टींवर पडले, की तिथून ते निघू शकत नाही. ओके. सो हे 2 प्रश्न मित्रा पेपरला येऊन गेले होते. त्यांनी आपल्याला यादी दिली होती मित्रा आणि यादी दिल्यानंतर त्या 2 याद्या आपल्याला वेगळ्या करायला सांगितल्या होत्या. म्हणजे फिजिकल चेंज काय होतं मित्रा आणि केमिकल चेंज काय होतं. ह्या 2 गोष्टी त्यांनी वेगळ्या करायला आपल्याला सांगितल्या होत्या आणि ह्या 2 गोष्टी वेगळ्या करता तुला आल्या पाहिजे मित्रा. आता नंतर मित्रा आपल्या पुस्तकामध्ये काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ॲक्टिव्हिटी म्हणजे मित्रा एक्सपेरिमेंट केलेल्या असतात, माहीत असेल तुला. ओके. धड्याच्या आतमध्ये आपण एक्सपेरिमेंट करतो, ॲक्टिव्हिटी करतो. आता मित्रा काही जणांना हा प्रश्न नक्की पडला होता, की बातम्यांमध्ये एक बातमी चालली होती मित्रा, की एस-एस-सी बोर्डचा पेपर म्हणजे सायन्स आणि मॅथ्सचा जो पेपर आहे किंवा सिलेबस आहे, तो सी बोर्डासारखा होण्यासारखी संभावना व्यक्त होती. सो सगळ्यात मित्रा ही बातमी खरी आहे का खोटी ही नंतरची गोष्ट. पण आपण ती बातमी घेऊन डोक्याला शॉर्ट करायचा का? नाही करायचा. आपण आपल्या परीने सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घ्यायच्या. सो जेव्हा मी ही पी बनवली, ही पी बनवताना ही दक्षता मी नक्की घेतली होती मित्रा, की सगळ्यात महत्त्वाचं की संपूर्ण ॲक्टिव्हिटी बेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. नुसत्या वरवरच्या गोष्टी कव्हर करून मित्रा फायदा नाही. डिटेलमध्ये कारण ज्या गोष्टी तुम्ही इथे बघताय ह्या सगळ्या आपल्या टेक्स्टबुकमध्येच आहे मित्रा. बाहेरून कोणत्याच गोष्टी मी घेतलेल्या नाहीये. सो मित्रा सगळ्यात महत्त्वाचं की जर जर मित्रा जर इथे हे जर मित्रा जर तुला काही पण इन डिटेलमध्ये प्रश्न येतो पेपरला, तर त्याचं उत्तर तुझ्याकडे नक्की तयार असलं पाहिजे. ही पी तू खाली डाउनलोड दिलेल्या लिंकमधून डाउनलोड करू शकतो. ही तुझ्या मेलवर येते मित्रा आणि थोड्या वेळ थांबायचं जेव्हा तू डाउनलोड करतो ती लिंक, तेव्हा थोड्या वेळ थांबायचं मित्रा. ती पी ऑटोमॅटिकली डाउनलोड तुझ्या मोबाईलमध्ये होते. लगेच घाई करायची नाही, स्क्रीन स्विच करण्याची. ओके. आणि जर तुला घाई असेल मित्रा, तर मेलवरती तुला डॉक्युमेंट भेटून जातं. मराठीमध्ये सुद्धा ही पी उपलब्ध आहे आणि मित्रा इंग्लिशमध्ये सुद्धा ही पी उपलब्ध आहे. ओके. आता आपल्याला काही एक्सपेरिमेंट त्यांनी केले होते. ते फक्त मी आता शॉर्टमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला मित्र आहे तसे पाठ करायचे आहेत. जास्त डोक्याला शॉर्ट करायचं नाही, पहिलंच मी सांगतोय. कारण तुम्ही काय ते इन डिटेल काय ते काय माहीत नाही. खतं औषधं मित्रा तुम्ही शेतातले घ्यायला जाता. तुम्ही तिथे विचारता हे काय आणि ते काय? नाव विचित्रच असतं ना खतं औषधांचं. तसंच इथे मित्रा, इथे लक्षात ठेवायचं की ह्या सगळ्या गोष्टी विचित्र आहे. ह्या थोड्याशा आपल्याला पाठांतर करायच्या आणि थोड्याशा गोष्टी आपण समजून घ्यायच्या. तेव्हा याच्यामध्ये आपण हायेस्ट स्कोर करू शकतो. आता हीटिंग लाईमस्टोन. जेव्हा आपण लाईमस्टोनला ओके, लाईमस्टोन एक पदार्थ आहे. जेव्हा आपण त्याला हीट करतो म्हणजेच मित्रा गरम करतो. तर गरम केल्यानंतर त्याच्यामधून CO2 गॅस निघतो. हे माहीत असलं पाहिजे तुला. ओके. सो CO2 गॅस निघतो आणि खाली मित्रा जे तयार राहतं ते फक्त कॅल्शियम ऑक्साईड राहतं. खाली जे राहतं ते मित्र काय राहतं? फक्त कॅल्शियम ऑक्साईड. ओके. सो मी कार्बन लिहिला तिथे. सो मला फक्त ऑक्सिजन लिहायचा होता. सो एक गोष्ट आपल्याला इथे पाठ करायची लगेच माझ्यासोबत मित्रा. ओके. कोणाला काहीच येत नसेल मित्रा विज्ञानामधलं, तरी ह्या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी समजणार आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, आलं लक्षात इथं आपला दादा आहे. सगळ्या गोष्टी एकदम शांततेने शिकवणार आहे. काही घाई नाही कुठे जाण्याची. ओके. आणि ज्याला घाई आहे मित्र त्यांनी स्पीड वाढवावी आणि 2x वरती नेऊन व्हिडिओ स्पीडमध्ये पाहावा. ओके. एवढीच मी सगळ्यांना विनंती करेन. सगळ्यात पहिलं तुला काय लक्षात ठेवायचं मित्रा, पेपरला काही येऊ शकतं MCQ मध्ये, की इफ वी हीट लाईमस्टोन म्हणजे लाईमस्टोनला जर हीट केलं, तर खालील दिलेल्यांमधून कोणते पदार्थ आपल्याला भेटतात? असा पण प्रश्न बनायला काहीच वेळ लागत नाही मित्रा बनवायला. ओके. सो एक तुला आता डोक्यामध्ये क्लिक करून ठेवायचं आहे, की दादाने सांगितलं होतं आपल्याला लाईमस्टोन जेव्हा आपण हीट करतो, ते हीट केल्यानंतर लाईमस्टोन हीट केल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईड भेटतो आणि कॅल्शियम ऑक्साईड भेटतो. एवढी गोष्ट तुला डोक्यात ठेवायची. ओके. सो परत एकदा मित्रा, जेव्हा लाईमस्टोन आपण हीट करतो, ओके. परत एकदा मित्रा, लाईमस्टोन एक पदार्थ आहे मित्रा. त्याला गरम केल्यानंतर ओके, चुनखडी त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये. जेव्हा आपण त्याला गरम करतो, तर गरम केल्यानंतर मित्रा कार्बन डायऑक्साईड गॅस हवेत निघून जातो आणि मित्रा दुसरी गोष्ट, की जो उरतं, जे बाजूला उरतं, ते असतं मित्रा कॅल्शियम ऑक्साईड. एकदम सिंपल गोष्ट. अजिबात डोक्यावरती ताण निर्माण. तशीच दुसरी मित्रा, झिंक इन कॉपर सल्फेट. आता द ब्लू सोल्युशन टर्न्स कलरलेस अँड द
कॉपर इज डिपॉझिटेड. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं काय केलंय, झिंक इन कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचं आपण एक केमिकल घेतलं काचेच्या याच्यामध्ये भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये झिंक हा पदार्थ टाकला. झिंक मित्रा मराठीमध्ये जस्त असतं. कॉपर सल्फेट हे कॉपर सल्फेटच असतं. मराठीमध्ये यांचं रूपांतर दुसऱ्या केमिकल्समध्ये ना नाव ते नावच असतं मित्रा. सो झिंक घेतलं आपण आणि कॉपर सल्फेटमध्ये टाकलं. सो झिंक जेव्हा आपण कॉपर सल्फेटमध्ये टाकलं, झिंक हा मेटल होता, धातू होता. कॉपर सल्फेट केमिकलमध्ये आपण टाकून दिलं. तर केमिकलमध्ये टाकल्यानंतर तुला एक गोष्ट इथे एकच गोष्ट डोक्यात ठेवायची मित्रा, कॉपर सल्फेटचा जो कलर आहे तो मी इथं दिलाय. ओके. तो ब्लू असतो. पेपरला तुला विचारलं तर लक्षात ठेव मित्रा, कॉपर सल्फेटचा कलर ओके. कधी पण येतं मित्रा एम-सी-क्यू मध्ये येईल एक मार्काच्या प्रश्न व्हॉट इस द कलर ऑफ कॉपर सल्फेट? तेव्हा लक्षात ठेवायचं मित्रा कॉपर सल्फेटचा कलर दादाने सांगितला होता ब्लू आहे. ओके. कारण तो ब्लू कलर असतो आधी आणि जसं आपण त्याच्यामध्ये झिंक टाकतो, ही झिंकची पट्टी जशी आपण त्याच्यामध्ये टाकली, आधी ब्लू कलर होता मित्रा. जशी आपण ही झिंकची पट्टी टाकली म्हणजे जस्त हा मेटल त्याच्यामध्ये टाकला मित्रा, तर हे सोल्युशन मित्रा तू जर प्रॉपर बघितलं तर झिंक त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मित्रा ते कलरलेस होतं. म्हणजे जेव्हा झिंक आपण त्याच्यामध्ये टाकतो तेव्हा हेच कॉपर सल्फेट काय होतं मित्रा कलरलेस होतं. कलरलेस म्हणजे त्याचा संपूर्ण कलर मित्रा निघून जातो. ओके, ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची कारण त्याच्यामधलं कॉपर हे तुझ्या झिंक वरती काय होतं डिपॉझिट होतं. म्हणजे त्या काळ्या जी झिंकची पट्टी होती आपण जी डुबवली होती त्याच्यामध्ये त्याच्यावरती संपूर्ण कॉपर येऊन बसून जातं. नेक्स्ट मित्रा पोटॅशियम क्रोपेट आणि बेरियम सल्फेट हे तुला मित्रा पाठ ठेवायची नावं. पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेट. तर आता काय केलं आपण पोटॅशियम क्रोमेट टाकले कुठे बेरियम सल्फेट या सोल्युशन मध्ये. तर आता काचेच्या भांड्यामध्ये मित्रा जे केमिकल घेतले आपण काचेच्या भांड्यामध्ये जे मित्रा केमिकल घेतलेलं दिसतंय तुला, ते आपण घेतले बेरियम सल्फेटचं. हे तुला पाठ करायचं मित्रा. बेरियम सल्फेट, बेरियम सल्फेट, बेरियम सल्फेट. ओके. सो बेरियम सल्फेट आणि मित्र त्याच्यामध्ये आपण टाकले पोटॅशियम क्रोमेट. काय टाकले मित्रा? पोटॅशियम क्रोमेट. ओके. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची तुला. टाकलं आपण काय मित्रा? पोटॅशियम क्रोमेट. ओके. सो पोटॅशियम क्रोमेट टाकलेले. आता पोटॅशियम क्रोमेटचा सगळ्यात महत्त्वाचं टाकल्यानंतर काय झालं? येलो प्रिसिपिटेट ऑफ बेरियम क्रोमेट इज फॉर्म. ओके. म्हणजे आता तुला हे विचारणार की प्रोडक्ट काय असतं म्हणजे हे दोघं एकत्र आल्यानंतर प्रोडक्ट काय बनणार आहे मित्रा उत्पादक काय तयार होणार आहे कारण जेव्हा ह्या दोन गोष्टी एकत्र येतात कोण कोण एकत्र येते मित्रा पोटॅशियम क्रोमेट एकत्र येतो आणि बेरियम सल्फेट एकत्र येतो तेव्हा मित्रा एक लक्षात ठेवायचं तुला बेरियम क्रोमेट तयार होणार आहे ओके सो ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची हळूहळू मित्रा कारण जेणेकरून तुझा माइंड ही गोष्ट लक्षात ठेवेल कारण तुला काय येईल पेपरला या वर्षी नाही सांगू शकत आपण ओके कारण सगळ्या गोष्टी सोप्या येणार आहे पण त्या डिटेल मधल्या येणार आहे आता सोडियम कार्बोनेट इन कॅल्शियम क्लोराईड केमिकल कोणतं आहे मित्रा कॅल्शियम क्लोराईड घेतलेलं आपण काचेच्या भांड्यात घेतलेले कॅल्शियम क्लोराईड त्याच्यामध्ये आपण टाकलं सोडियम क्रोमेट त्याच्यामध्ये टाकलेलं आपण आता मीडियम ते टाकलं तर आपल्याला व्हाईट प्रिसिपिटेट भेटला कॅल्शियम क्रोमेटचा ओके म्हणजे जे प्रोडक्ट तयार झालं ते काय तयार झालं मित्रा कॅल्शियम क्रोमेट तयार झालं पण त्याचा कलर काय होता मित्रा व्हाईट कलर होता आलं लक्षात पर्यंत एकदम सिंपल गोष्ट त्याचा कलर काय होता मित्रा व्हाईट कलर होता कारण सगळ्यात महत्वाचं आपण कॅल्शियम क्लोराईड घेतलं काचेच्या भांड्यामध्ये ज्याला टेस्ट ट्यूब म्हणतो मित्र ही जे काचेचं भांडं तुला दिसतंय हे टेस्ट ट्यूब आहे हे बघ याला बीकर म्हणतो मित्रा याला बीकर म्हणतो आणि याला टेस्ट ट्यूब म्हणतो सो टेस्ट ट्यूब मध्ये जेव्हा तुम्ही ते सोल्युशन घेतलं कोणतं कॅल्शियम क्लोराईड घेतलं त्याच्यामध्ये आपण सोडियम क्रोमेट टाकून दिलं मित्र सोडियम क्रोमेट टाकल्यानंतर काय झालं खाली इथे व्हाईट कलरचं मित्र बनलं काय बनलं हे मित्र व्हाईट कलरचं हे व्हाईट कलरचं मित्र बनले कॅल्शियम क्रोमेट सो तुला जर प्रश्न आला मित्रा व्हॉट इज द कलर ऑफ कॅल्शियम क्रोमेट कॅल्शियम क्रोमेटचा कलर कोणता आहे तर मित्रा तुला ऑप्शन मधून सफेद हे सुचलं पण पाहिजे कारण ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज दिल्यात मित्रा पुस्तकामध्ये हे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिल्या पेपरला जर तुम्हाला गुगली टाकायची असेल गुगली म्हणजे जो बॉल माहित नाही कसा पडतो ग्राउंडवरती सो जेव्हा तुम्हाला हे त्यांना टाकायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी त्या टाकतात कारण ह्या 4 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला पुस्तकाच्या स्टार्टिंगच्या काही भागांमध्येच भेटून जातात मित्रा ओके सो सगळ्यात पहिली लाईमस्टोनची होती दुसरी झिंक आणि कॉपर सल्फेटची होती मित्रा थर्ड पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेटची होती सोडियम क्रोमेट आणि कॅल्शियम क्लोराईडची होती सो कधी पण तुला जर वेगळं काही जाणवलं तर ही केमिकलची नावं तुला लक्षात ठेवायची याचे हँड रिटन नोट्स मित्रा बनवून घे खाली नोट्सची लिंक दिलेली मित्रा त्याच्यावरती अपलोड करून टाक नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं आता एक म्हणजे बऱ्यापैकी ह्या दोन्ही एक्सपेरिमेंटच आहे दोन्ही पण ऍक्टिव्हिटीज दिल्या त्यांनी ही ऍक्टिव्हिटी जी आहे मित्रा सोडियम क्लोराईड मीठ घेतलेले आणि सिल्वर नायट्रेट घेतले आणि कंबाईंड इन अ सील कोनिकल फ्लास्क व्हाईट प्रिसिपिटेशन ऑफ AgCl इज फॉर्म ओके म्हणजे थोडक्यात ही पण एक ऍक्टिव्हिटीज आहे सो इथे मी अख्खी ऍक्टिव्हिटीचं इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन व्यवस्थित लिहिलेले सो आता कधी पण इक्वेशन आलं त्याला मराठीमध्ये मित्र आपण समीकरण असे म्हणतो हा जो एरो मित्र याच्या हे डाव्या हाताला ही तुमची डावी बाजू आहे आणि मित्र ही तुमची उजवी बाजू आहे तर ह्याला आपण रिॲक्टंट बोलतो रिॲक्टंट लक्षात ठेवायचं एरोच्या लेफ्ट हँड साईडला आपण मित्रा रिॲक्टंट बोलतो रिॲक्टंट म्हणजे मित्रा अभिक्रियकार
ओके. आणि मित्र हे जे आहेत हे प्रोडक्ट्स असतात. राइट हँड साइडला मित्र काय असतात? प्रोडक्ट असतात. म्हणजे जे भेटतात आपल्याला, ज्याला मराठीमध्ये आपण उत्पादक म्हणतो. ओके. सो एकदम सिंपल गोष्ट तुला लक्षात ठेवायची मित्रा. कधी पण तुला इक्वेशन भेटलं, तर लेफ्ट हँड साइडला मित्रा तुझे रिएक्टंट असतात एरोच्या आणि राइट हँड साइडला एरोच्या मित्रा प्रोडक्ट असतात. सो ह्या 2 गोष्टी तुला एकदम डोक्यामध्ये प्रिंट करून ठेवायच्यात. ओके. रिएक्टंट आणि प्रोडक्ट. सो आता इथे सगळ्यात महत्त्वाचं की सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट. लक्षात ठेव मित्रा, असंच तुला पाठ करून ठेवायचंय. सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट एकत्र आले का ते तुम्हाला काय देतात? ते तुम्हाला देतात सिल्वर क्लोराईड. इथे व्यवस्थित दिलेलं आहे सिल्वर आणि क्लोराईड AgCl आणि त्यांचा कलर मित्रा व्हाईट आहे. ओके. त्यांचा कलर मित्र काय आहे? व्हाईट आहे. कधी-कधी हे 2 देणार, एरो देणार आणि पुढे तुम्हाला अशा फिलिंग द ब्लँक्स देणार आणि तिथे ते सांगणार की फिलिंग द ब्लँक्समध्ये नक्की काय येणार आहे. मग तेव्हा काय होतं मित्रा, की आपल्याला कोणता पदार्थ एकत्र आल्यानंतर काय बनतं हे पाठ नसतं किंवा हे पुस्तकामध्ये क्लिअरली दिलं पण नसतं. हां, त्यांनी वाक्य पॅराग्राफ दिलेत मोठाले, पण त्या मोठ्या पॅराग्राफमधून आपल्याला घ्यायचं काय ते माहीत नसतं. म्हणून त्या सगळ्या गोष्टी मी इथे व्यवस्थित एकदम शांततेने सगळ्या काढल्यात आणि फोटोसहित दिल्यात म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो फोटो पण लक्षात राहील. हा तो निळा कलर होता आणि ते पट्टी टाकली आणि तो निळा कलर गेला. एकदम सिंपल ते आठवतं लगेच. म्हणजे ब्लू कलरचं कलरलेस होतं. म्हणजे कॉपर सल्फेट हे ब्लू कलरचं होतं. त्याच्यामध्ये झिंक टाकलं ते कलरलेस झालं. ह्या गोष्टी फोटोद्वारे तुम्हाला लक्षात राहील ह्यासाठी मी ती गोष्ट दिलेली. ओके. आणि मित्रा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. तर संपूर्ण आपलं लेक्चर संपेपर्यंत आपण टोटल 9 टाइप्स कंप्लीट करणार आहे आज. 9 टाइप्स आहे मित्रा टोटल ह्या धड्यामध्ये. जेव्हा पण तुला अभ्यास करायचा मूड होईल ह्या धड्याचा, तर मित्रा एक लक्षात ठेवायचं आहे, की जोपर्यंत 9 टाइप्स होत नाही, तोपर्यंत मित्र एका जागेवर उठायचं. 9 टाइप्स अतिशय महत्त्वाचे आहेत मित्र. ओके. डेफिनेशन सकट सगळं दिलेलं आहे. कॉम्बिनेशन रिएक्शन. तर कॉम्बिनेशन रिएक्शन अकर्स व्हेन 2 और मोर रिएक्टंट कंबाइन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. एकदम सिंपल आहे. ही जेव्हा पण कॉम्बिनेशन शब्द लक्षात घ्यायचा. कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन होणे. कंबाईन होणे म्हणजे मित्रा एकत्र येणे आणि एकत्र येऊन एक काहीतरी बनणे. ओके. सो मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, की इकडे लेफ्ट हँड साइडला तुमचे रिएक्टंट असतात आणि राइट हँड साइडला मित्रा प्रोडक्ट असतात. तर तुम्हाला एकच गोष्ट मित्र लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? दादाने सांगितले. रिएक्टंट कॉम्बिनेशनमध्ये 2 पेक्षा जास्त असू शकतात. 2 ऑर मोर. पण प्रोडक्ट मात्र मित्रा सिंगल असतं. हे तुला लक्षात ठेवायचं. एकच असतं. ओके. एकच गोष्ट लक्षात ठेवायची. कॉम्बिनेशनची रिएक्शन पाठ करत असताना दादाने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. रिएक्टंट मित्रा 2 पेक्षा जास्त असतात आणि प्रोडक्ट मात्र सिंगल असतं. कारण पुढच्या येणाऱ्या रिएक्शनमध्ये ही डेफिनेशन फक्त उलटी करायची, बाकी काहीच करायचं नाही आपल्याला. सो व्हॉट इज कॉम्बिनेशन रिएक्शन? कमेंटमध्ये मित्रा लगेच टाइप करायचं तुला. काय टाइप करायचं मित्रा? तुला टाइप करायचं मित्रा, की रिएक्टंट इक्वल टू 2 ऑर मोर. ओके. अभिक्रियकार 2 पेक्षा जास्त आणि मित्रा प्रोडक्ट मात्र 1. ओके. सो सिंगल प्रोडक्ट टाइप करायचंय, उत्पादक मित्र 1. ओके. ज्यांचं जसं असेल भाषा तसं टाइप करायला सुरुवात करायचं कमेंटमध्ये. जेणेकरून हे माइंडमध्ये स्टोअर व्हायला हळू मित्रा सुरुवात होईल. आलं लक्षात जेव्हा पण कोणती रिएक्शन्स मित्रा तुम्ही बोर्डासाठी किंवा शाळेच्या पेपरसाठी पाठ करण्याचा प्रयत्न करताय, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रा, की व्याख्या, त्याच्यानंतर उदाहरण आणि नंतर जी पण अभिक्रिया तुम्ही पाठ करणार आहात किंवा जे पण रिएक्शन तुम्ही डोक्यात ठेवणार आहात, त्या अभिक्रियेची नावं व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं आता इथे उदाहरण मी घेतलंय बर्निंग ऑफ मॅग्नेशियम रिएक्शन. मित्र हे बघ इकडे 2 आहे. इकडे 2 लोकांची बेरीज झाली मित्रा आणि इकडे मित्रा एकच प्रॉडक्ट भेटलं पाहिजे. उत्पादक मित्रा नेहमी मला एकच भेटलं पाहिजे. ओके. सो हे आहे. हे जे ह्या बाजूला असतात, एरोच्या ह्या बाजूला मित्रा डाव्या हाताला जे असतात त्यांना रिएक्टंट बोलतो आणि उजव्या हाताला असतात मित्रा ते प्रॉडक्ट. तर तुम्हाला ही रिएक्शन लिहिताना खाली लिहायचंय तुम्हाला. काय लिहायचं मित्रा? हे आहे मॅग्नेशियम. ओके. म्हणजे जेव्हा ही रिएक्शन तुम्ही लिहाल म्हणजे मॅग्नेशियम ओके अधिक ऑक्सिजन ओके विल गिव्ह यू मॅग्नेशियम ऑक्साईड. सो याच्या खाली तुम्हाला लिहायचंय. Mg म्हणजे काय? Mg म्हणजे मॅग्नेशियम. हे तुम्हाला लिहायचंय मित्रा. याला जरा थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनावं लागतं. ऑक्सिजन आणि हे आहे मित्रा मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड. हे तुम्हाला लिहिल्याने काय होणार आहे मित्रा, हा फायदा तुम्हाला होणार आहे, की बऱ्यापैकी पेपर हा चांगला दिसणार. एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थित करणार आणि खाली मित्रा एक्सप्लेनेशन जेवढे पण टॉपर विद्यार्थी आहेत, ज्यांना बऱ्यापैकी आउट ऑफ पर्यंत जाण्याची ख्वाहिश मनामध्ये आहे, त्यांनी एक्सप्लेनेशन शब्द लिहायचा मित्रा. एक्सप्लेनेशन लिहायचा. मराठीवाल्यांनी डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. त्यांनी लिहायचं की व्हेन मॅग्नेशियम व्हेन मॅग्नेशियम रिएक्ट्स विथ ऑक्सिजन हे लिहून ठेवलं तरी चालेल. मी परत नाही लिहिणार आहे कारण हे सगळ्यांना सारखं आहे. फक्त ही नावं बदलायची. रिएक्ट्स विथ ऑक्सिजन when magnesium reacts with oxygen it forms मॅग्नेशियम ऑक्साईड. जे वरती दिले तेच. आपल्याला जास्त काही नाही करायचं. एक फक्त स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे? एक फक्त स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. ओके. एक सेकंड इथे हे काय झालं? मॅग्नेशियम ऑक्साईड.
ओके. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आलं लक्षात पर्यंत? सो फोटो काढून घ्यायचा असेल मित्रा तर याचा फोटो काढून घ्या. व्हेन मॅग्नेशियम रिएक्ट्स विथ ऑक्सिजन, ओके, इट फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके. आलं लक्षात इथपर्यंत? सो बेसिक गोष्ट होती आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे भरपूर साऱ्या रिएक्शन्स जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आहे मित्र सगळ्या दिलेल्या आहेत मी. ओके. आता इथे रिएक्शन बघ. जेव्हा अमोनिया हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्ट करतो. बघा अमोनियाला असं लिहितो आपण NH3. हायड्रोक्लोरिक ऍसिडला आपण असं लिहितो HCl. ओके. हे दोघं एकत्र आल्यानंतर मित्र काय बनतं तर अमोनियम क्लोराईड बनतं. नावं सगळी व्यवस्थित दिलेली. जेवढ्या पण रिएक्शन्स ऍक्टिव्हिटीज मध्ये मित्र आल्यात तेवढ्या सगळ्या रिएक्शन्स मी एकदम शॉर्ट मध्ये आणून दिलेले आहेत ह्या पीडीएफ मध्ये. ओके. सो डाउनलोड मित्रा करायचं असेल तुला तर करून घे. ओके. सो ह्या अमोनियम क्लोराईडचा जो कलर असतो तो व्हाईट स्मोक असतो. म्हणजे हा हवेमध्ये धूर निघून जातो. व्हाईट कलरचा धूर आहे मित्रा. ओके. सो आता मित्रा माझ्या मागे पाठ करायचे, कमेंटमध्ये सोबत टाईप करायचं मित्रा. सेशन मित्रा समजत असेल तर लाईक बटन वरती नक्की क्लिक करायचे. सो लाईक बटन दिलेले मित्रा आवडला असेल, समजत असेल, नोट्स तुझ्या व्यवस्थित तयार होत असेल, लाईक बटनवर क्लिक करून टाक. ओके. सो सगळ्यात महत्वाचं की कमेंटमध्ये मित्र सगळ्यांनी टाईप करायचे रिएक्शन अमोनिया. जेव्हा अमोनिया म्हटलं का तुमच्या डोक्यात लगेच आलं पण लगेच टूप पेटली पण आमच्या आता टूप पेटते लगेच. ओके. जेव्हा आम्ही 10वीला होतो आमच्या टूप अमोनिया म्हटलं सरांनी का अमोनिया NH3 रिॲक्ट कोणासोबत होते हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत ते काय होते रिॲक्शन होती म्हणजे ते एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर काय तयार होते अमोनियम क्लोराईड तयार होते. अमोनियम क्लोराईड अमोनिया होतं मित्रा आता ते अमोनियम झाले. स्पेलिंग मध्ये मित्रा बदलले निया आणि नियम आहे. स्पेलिंग व्यवस्थित समजून घे मित्रा बारीक बारीक गोष्ट मी सांगतोय तुला. सो अमोनिया जेव्हा HCl सोबत बोलतात कंबाईंड होतं तेव्हा अमोनियम क्लोराईड होतं. ही सगळी उदाहरणं जेवढी इथं तिन्हीच्या तिन्ही दिलीत ही सगळी मित्रा कॉम्बिनेशन रिएक्शनची उदाहरणं आहेत. कारण मित्रा सगळीकडे जर तू प्रॉपर पाहिलं तर एक एक जण भेटतात ते नीट जर व्यवस्थित पाहिलं तर प्रोडक्ट मात्र नेहमी एकच भेटतात ते. जेव्हा प्रोडक्ट मात्र एकच भेटत असेल मित्रा त्याला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन बोलतो. दो दिल एक जान म्हणजे लग्न झाल्यानंतर ते एकत्र येतात आणि एकच होतात. ओके. सो असं मी कधी कधी मुलांना लक्षात ठेवायला सांगतो. ओके. सो दो दिल एक जान. सो नेहमी प्रोडक्ट मित्रा कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये एकच भेटला पाहिजे. ओके. त्यानंतर बर्निंग ऑफ मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियमला आपण बर्न करतो. सो मॅग्नेशियमला बर्न करतो याचा अर्थ तो हवेतला ऑक्सिजन घेतो आणि तो मॅग्नेशियम ऑक्साईड तयार करतो. ओके. त्यानंतर मित्र कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी तर तो कॅल्शियम हायड्रो ऑक्साईड बनवतो. इथे प्रोडक्ट रिएक्शन सगळं दिलंय मित्र. ओके. सो प्रोडक्ट मराठीमध्ये उत्पादक असतं आणि जे एकत्र येतात मित्र त्यांना आपण अभिक्रियकार असे म्हणतो. ओके. सो हे होतं तुमची सगळ्यात पहिली रिएक्शन. ओके. सो ही कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. असे मित्र 9 प्रकार तुला करायचे आहेत. आता कॉम्बिनेशन मध्ये लक्षात ठेवायचं तुला किती रिएक्शन्स, किती ॲक्टिव्हिटीज दिल्यात त्यांनी? 3 ॲक्टिव्हिटीज दिल्यात मित्रा. ओके. सो ही गोष्ट तू लक्षात ठेवायची. एकूण ॲक्टिव्हिटीज तुला लक्षात ठेवायच्या मित्रा. एकूण ॲक्टिव्हिटीज तुला आहेत मित्रा 3. ओके. कॉम्बिनेशन मध्ये तुला रिएक्शन्स दिल्यात 3. म्हणजे 3 एक्सपेरिमेंट्स आहेत. एक अमोनिया आणि HCl वाली आहे. दुसरी मित्रा लगेच मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन वाली आहे आणि तिसरी मित्रा कॅल्शियम ऑक्साईड आणि पाण्यावाली आहे. तर ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची. मी तुमच्यासोबत बोलत असताना स्क्रीनवरती तुमच्याकडे चेहरा असताना मी स्क्रीन बघितली नव्हती माझी. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं की मी सोबत माझ्या गोष्टी पाठ होतात आहे. याचा अर्थ तुम्ही माझ्या सोबत पाठ करायचे. ओके. सेकंड रिएक्शन कमेंटमध्ये लिहिली मित्रा. धन्यवाद. एकदम मस्त काम केलंय तू. आणि थर्ड रिएक्शन सुद्धा कमेंटमध्ये मित्रा लगेच लिहायची. जेणेकरून तुझं हे पाठ होईल. आता पुढे गेल्यानंतर मित्रा फक्त कॉम्बिनेशन रिएक्शन जी आपण केली होती. कॉम्बिनेशन म्हणजे एकत्र येत होते. डिकम्पोजिशन म्हणजे मित्र घटस्फोट होणारे आणि वेगळं होणारे. कारण तिकडे आपण सिंगल प्रोडक्ट म्हणत होतो. ओके. आता इकडे सिंगल रिएक्टंट म्हणायचं आहे. ओके. आपण जेव्हा कॉम्बिनेशन म्हणत होतो मित्रा. कॉम्बिनेशन लक्ष दे मित्रा. कॉम्बिनेशनला संयोग म्हणतो मराठीमध्ये. सो कॉम्बिनेशन रिएक्शन जेव्हा आपण करत होतो, तेव्हा आपण काय बोललो होतो? आपण बोललो होतो रिएक्टंट जे असतील रिएक्टंट जे असतील मित्रा, ते मी दादाने काय सांगितले होते? 2 ऑर मोर. 2 ऑर मोर म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त. पण मित्रा जेव्हा प्रोडक्ट मी म्हणलं होतं म्हणजे जे उत्पादक असतात मित्रा, प्रोडक्ट म्हणलं होतं, ते काय बोललो होतो मी फक्त सिंगल. आता मित्रा डिकम्पोझिशन मध्ये फक्त उलटं करायचं तुला. डिकम्पोझिशन मध्ये एक लक्षात ठेवायचंय, की मित्रा तुझ्या आता जे रिएक्टंट असणार आहे, रिएक्टंट ते मित्रा सिंगल असणार आहे. रिएक्टंट तुझा जो असणार आहे तो सिंगल असणार कारण घटस्फोट होणार आहे आता. तर वेगळे होणार आहे मित्रा. सो रिएक्टंट मित्रा काय असणार आहे? सिंगल. आणि मित्रा प्रोडक्ट जे असणार आहे, ते मित्रा 2 1 कारण तुटल्यानंतर 2 बनतील, 3 बनतील, 4 बनतील आपल्याला माहित नाही. सो प्रोडक्ट असणार आहे 2 ऑर मोर. कारण तुटल्यानंतर एखादी वस्तू किती त्याचे तुकडे होतात हे माहित नसतं आपल्याला. सो डिकम्पोझिशन मध्ये कॉम्बिनेशनचं फक्त उलटं करायचं. आलं लक्षात इथपर्यंत? एकदम बेसिक गोष्ट मित्रा. ओके. सो आपण कॉम्बिनेशन रिएक्शन पाहिली होती. सो जी कॉम्बिनेशन रिएक्शन होती, त्या कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची होती, की आपण रिएक्शन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची होती आपल्याला, की सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्यामध्ये ओके, जे रिएक्टंट होते आपले ओके, म्हणजे जे लेफ्ट साइडला म्हणजे आपण ज्यांना आपण बोलतो डाव्या हाताला असतात. ओके. सो ते असतात रिएक्टंट. सो रिएक्टंट जे होते
ते सगळ्यात महत्वाचं टू ऑर मोर होते, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त असायचे. ही गोष्ट क्लिअर होती सगळ्यांना. रिॲक्टंट म्हणजे एरोच्या राईट साईडला, लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला जे असतात ते प्रोडक्ट असतात. ओके, सो इकडे रिॲक्टंट असतात, मध्ये एक एरो असतो आणि मग प्रोडक्ट असतात. रिॲक्टंटला मराठीमध्ये अभिक्रियकारक बोलतो आणि प्रोडक्टला आपण उत्पादक म्हणतो. पण प्रोडक्ट मात्र काय होते, सिंगल होते. म्हणजे प्रोडक्ट एकच बनलं पाहिजे, तर त्याला आपण म्हणणार दो दिल एक जान. प्रोडक्ट मित्र एकच बनलं पाहिजे. ओके, ओनली सिंगल सिंगल प्रोडक्ट बनलं पाहिजे. ओके, पण जेव्हा आपण डिकम्पोजिशन रिएक्शन बद्दल बोलतो, डिकम्पोजिशन म्हणजे अपघटन. ओके, म्हणजे डिकम्पोजिशन म्हणजे घटस्फोट होणार आहे आता. ओके, तुटणार आहे ती गोष्ट आता. सो डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय होतं, डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये एक सुंदर गोष्ट होते, ती काय होते की हे उलट होतं. आता रिॲक्टंट मात्र मात्र सिंगल असतं, कारण घटस्फोट होणार एक एक दिल दो जान होणार आहे आता. सो रिॲक्टंट मात्र किती असतं आता, वन, ओनली वन, सिंगल असतं. ओके, ओन्ली वन सिंगल असतं. पण मित्रा प्रोडक्ट मात्र काय असतात आता, टू किंवा जास्त, कारण तुटल्यानंतर एक तर दोन दोन पेक्षा जास्त गोष्टी बनवू शकतात. ओके, सो टू आणि मग सो कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशनची डेफिनेशन मित्रा करत असताना, व्याख्या करत असताना तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की विरुद्ध गोष्ट लक्षात ठेवायची यांची, म्हणजे जेणेकरून हे पाठ होणार. ओके, सो त्यानंतर मित्र सगळ्यात महत्वाचं आता इथे झालं रिॲक्शन एक दिलेली मी. सगळ्यात महत्वाचं ही साखर आहे. साखरेचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मित्रा पाठ ठेवायचा आहे. नाही राहत लक्षात तर मित्रा पाठ कर, 2-3 वेळा लिही. ओके, C12H22O11. ओके, जसे आमचे पाठ झाले तसे तुझे पाठ होणार. हे शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. लक्षात ठेव मित्रा, चुकू नको पेपरला. हे आपल्या सिलेबसमध्ये आहे, सिलेबसच्या बाहेरच्या गोष्टी नाही. सो शुगर हीट केल्यानंतर मित्रा कार्बन आणि पाणी भेटतं, हे लक्षात आलं पाहिजे. साखर तुम्ही जेव्हा गरम करता तर बऱ्यापैकी तुम्हाला तो काळा काळा भाग राहिलेला असतो त्याचा, आणि पाणी राहिलेलं असतं, ओलसर, म्हणजे ओलसर असते ती. ओके, सो कधी पण साखरेला आपण हीट केले, गरम केले, तर गरम केल्यानंतर साखर एकच असते, पण त्याचं प्रोडक्ट मात्र दोन किंवा जास्त बनतं. तसंच एक दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला आहे, ते आहे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटला तोडल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. हे खूप आधीच सांगितलं होतं मी. हीट केल्यानंतर दोन गोष्टी राहतात, एक कॅल्शियम ऑक्साईड भेटतं आणि दुसरं कार्बन डायऑक्साईड हवेत निघून जातं. ओके, सो हे तुला माहित असलं पाहिजे. लाईम वॉटर टर्न्स मिल्की ड्यू टू द कार्बन डायऑक्साईड फॉर्मिंग कॅल्शियम कार्बोनेट. ओके, सगळ्यात महत्वाचं की कार्बन डायऑक्साईड जो निघतो बाहेर, तो काय करतो, लाईम वॉटरला मिल्की तयार करतो. ओके, सो ते तुला माहित असलं पाहिजे. लाईम वॉटर म्हणजे ओके, बऱ्यापैकी हे लाईम वॉटर एक्सपेरिमेंट मध्ये वापरलं जातं. ते काय होतं, मिल्की होतं, दुधाच्या कलरचं होतं. मग याच्यावरून ही गोष्ट कळते आपल्याला की कॅल्शियम कार्बोनेट हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड देतोय मित्र. ओके, नेक्स्ट मित्र हायड्रोजन पेरॉक्साईड तुला समजून घ्यायचंय. हायड्रोजन पेरॉक्साईडचा बोलतात ना मॉलिक्युलर फॉर्म्युला एकदम घाणवाला पाठ करून ठेव. H2O2 एकदम सिंपल आहे. पाण्याचा जर लक्षात आहे मित्रा, तर हायड्रोजन पेरॉक्साईड त्यापेक्षा सोपं आहे लक्षात ठेवायला. ओके, जेव्हा हायड्रोजन पेरॉक्साईड तुटतं तेव्हा तुला पाणी आणि ऑक्सिजन भेटतो, हे पण लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर. वॉटर डिकम्पोजेस इंटू हायड्रोजन ऑक्सिजन गॅस व्हेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू इट. एकदम सोपी डेफिनेशन मित्रा मी काढून दिली. जर तुला एक मार्कर आलं की व्हॉट इज इलेक्ट्रोलायसिस, सो इलेक्ट्रोलायसिस मित्रा म्हणजे काय, एकदम सोपं, की पाणी असतं, पाण्याला मित्र आपण काय करतो, बऱ्यापैकी करंट देतो. तो पाण्याला करंट दिल्यानंतर काय होतं, त्या करंट दिल्यानंतर पाणी जे आहे, वॉटर जे आहे ते H2O असतं मित्र. ओके, सो याला करंट दिल्यानंतर काय होतं, याच्यामधला हायड्रोजन गॅस निघून जातो, याच्यामधला ऑक्सिजन गॅस निघून जातो. ओके, म्हणजे थोडक्यात आपण हायड्रोजनला आणि ऑक्सिजनला वेगळं करण्यासाठी करंट देतोय, आणि ह्या प्रक्रियेला मित्र इलेक्ट्रोलायसिस बोलतो. कमेंट मध्ये तुला एकदम सुंदर अक्षरामध्ये लिहायचंय, इलेक्ट्रोलायसिस, इलेक्ट्रोलायसिस, इलेक्ट्रोलायसिस. ओके, सो जेणेकरून हा शब्द तुझ्या लक्षात राहील की इलेक्ट्रोलायसिस मीन्स व्हॉट, इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर म्हणजे काय, तर पाण्याला आपण करंट देतो जेणेकरून पाणी हे विभागलं जातं हायड्रोजन मध्ये आणि ऑक्सिजन गॅसमध्ये. ओके, सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्र. ओके, एकदम सिंपल. इलेक्ट्रोलायसिसचा प्रश्न तिथे म्हणजे बोलतात ना इंटेक्स क्वेश्चन आहे, टेजू मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर मित्र डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, डिस्प्लेसमेंट आता म्हणजे बऱ्यापैकी इकडून तिकडे तिकडून इकडे निघून जाणार आहे. रिएक्शन मित्रा पार्ट नसते तुमची बऱ्यापैकी. आता रिएक्शन वरून मी सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात महत्वाचं काय झालं, की सगळ्यात पहिलं बघ मित्रा, ही बघ इथं इथं तुला दिले. सगळ्यात पहिले ते एकत्र झाले, त्याच्यानंतर एकत्र होते, ते नंतर तुटले. आता तुटल्यानंतर काय झालं मित्रा, त्यांनी काय केलं, थोडीशी आदला-बदली करून घेतली. ओके, म्हणजे आदला-बदली केली. ओके, म्हणजे यांचं पटत नव्हतं म्हणून दुसरी पोरगी बघितली आणि त्याच्यासोबत संसार करायला सुरुवात केली. त्याच प्रकारे इथं बीचं काय पटत नव्हतं म्हणून सी ए सोबत जोडला गेला. एवढंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकी तुम्हाला काहीच लक्षात ठेवायचं नाही. ही डबल डिस्प्लेसमेंट आहे मित्रा. इथे अख्खी आदला-बदली झाली. बी याच्यासोबत गेली आणि सी याच्यासोबत आली. ओके, एकदम सिंपल गोष्ट. ही डबल डिस्प्लेसमेंट आहे. ही डबल डिस्प्लेस दुहेरी विस्थापन म्हणतो. ओके, सो याला काय बोलतो मित्र आपण, डबल डिस्प्लेसमेंट. ओके, आतापर्यंत मित्र 4 झालेत आपले. सो चारही नावं व्यवस्थित टाईप कर मित्रा. ओके, दादा कोणती कोणती टाईप करायची. ओके, सो सगळ्यात पहिलं तुला कॉम्बिनेशन टाईप करायचं मित्रा, त्यानंतर तुला डिकम्पोजिशन टाईप करायचे, त्यानंतर मित्रा डिस्प्लेसमेंट, आणि त्यानंतर मित्रा डबल डिस्प्लेसमेंट. ओके, सो फर्स्ट इज युअर कॉम्बिनेशन, देन डिकम्पोजिशन, देन डिप्लेसमेंट, आणि नंतर डबल डिस्प्लेसमेंट, दॅट इज डबल डी. हे तुला माहित असलं पाहिजे. ओके, CDD
डबल डी गुड. ओके सो इथे मित्रा हे बघ झिंक आहे तो झिंक काय करतो कॉपरची जागा घेतो मित्र आणि कॉपरला बोलतो तू निघ इथून आता. ओके तुझी काय लायकी नाहीये आणि झिंक सल्फेट बनतो मित्र. आलं लक्षात इथपर्यंत म्हणजे इथे थोडक्यात काय होतं मोर रिएक्टिव्ह म्हणजे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य हा कमी अभिक्रियाशीलची जागा घेतो. म्हणजे जो जास्त पैसावाला आहे तो ज्याच्याकडे पैसा कमी त्याला बोलतो निघ चल आता ही जागा आमची आहे. ओके सो ही गोष्ट होती मित्र. ओके सो सिंपल गोष्ट की कधी पण एक लक्षात ठेवायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये की मोर रिएक्टिव्ह एलिमेंट ही लेस रिएक्टिव्हची जागा घेतो. हे तुमचं पार्ट असलं पाहिजे. ओके. सो कमेंटमध्ये पटकन टाइप करायला सुरुवात करा. मी वाट बघतोय सगळ्यांची. सो मोर रिएक्टिव्ह ही तुमच्या लेस रिएक्टिव्ह. सो मोर रिएक्टिव्ह इक्वल टू लेस रिएक्टिव्ह कमेंटमध्ये लिहायला मित्रा सुरुवात करायची. जेणेकरून सोबत माझा तुमचा पण अभ्यास होतोय आणि मला पण तुम्हाला आय-एम-पी सगळ्या गोष्टी देता येतात. सो मोर रिएक्टिव्ह लेस रिएक्टिव्हची जागा येतो असं तुम्हाला सांगायचं थोडक्यात. सो मोर रिएक्टिव्ह इक्वल टू लेस रिएक्टिव्ह. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा. मोर रिएक्टिव्ह इक्वल्स टू लेस रिएक्टिव्ह. नेक्स्ट पुढे गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की इथे काही रिएक्शन दिलेत आपल्याला. आता इथे सुद्धा Fe काय करतो कॉपरची जागा येतो. Fe काय करतो इथे Cu ची जागा येतो. Cu मोकळा पडतो. ओके. सिंपल गोष्ट. इथे सुद्धा Pb काय करतं कॉपरची जागा येतं. Cu मोकळा करतं. सो अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पेपरला कोणती पण रिएक्शन आली तर तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. हे एकदम सोपं लक्षात ठेवा. ही गोष्ट कशी म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने शिकण्यासारखी. ओके. जास्त ताकदवर माणूस हा कमी ताकदवरची जागा घेतोय. सो मोर रिएक्टिव्ह टेक्स द प्लेस ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. मोर रिएक्टिव्ह लेस रिएक्टिव्हची जागा घेतो. ओके. सो लगेच मित्रा समजलं असेल तर पटकन डिस्प्लेसमेंट रिएक्शन कमेंटमध्ये टाइप कर. ओके. त्यानंतर मित्र आता डबल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट तर मी मगाशी सांगितली. ओके. काय तर एकच गोष्ट तू लक्षात ठेवायची मित्र एक्सचेंज. आता इथे काय आलाय शब्द आयन्स आलाय मित्र. एक्सचेंज ऑफ आयन्स. आयन्स म्हटलं का मुलांना हे कळत नाही दादा आयन्स म्हणजे काय? मित्र आता नीट लक्ष दे आयन्स म्हणजे काय असतं. मित्र एच म्हटलं का काय येतं तुझ्या डोक्यात? एच म्हटला मी. सो एच कोणाचं चिन्ह आहे सगळ्यात महत्वाचं? एच चिन्ह दादा बरोबर आहे. तू बरोबर म्हणला एच चिन्ह हे तुमच्या डोक्यात टूप पेटते. एच चिन्ह हे ॲटम्स आहे. मग तुम्ही याला काय म्हणता? हायड्रोजन ॲटम म्हणता. पण जेव्हा एचच्या डोक्यावरती प्लस असतो याचा अर्थ मित्र त्याला काय बोलतो आपण आयन बोलतो. काय बोलतो? आयन. कारण आयन हा शब्द का आला मित्र? कारण हा चार्ज बॉडी. इथे प्लस जे आलंय मित्र, हे प्लस आल्यामुळे हे काय झालंय? चार्ज बॉडी झाली. ओके. सो हे प्लस जे आहे चार्ज बॉडी. समजा मी लिहिलं Cl मायनस याचा अर्थ माझ्या डोक्यावरती चार्ज आहे. याचा अर्थ हा पण काय झाला मित्र? आयन झाला. ज्याच्या डोक्यावरती प्लस चार्ज असतो मित्र त्याला आपण कॅटायन बोलतो. फॉर फर्दर स्टडीज सांगतोय का मी. आणि ज्याच्या डोक्यावरती मायनस चार्ज असतो त्याला आपण काय बोलतो? एनायन. ओके. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायची. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं वरती काय येणार? कॅटायन आणि इथे काय येणार मित्रा? एनायन. ओके. सो डोक्यावरती जर प्लस चार्ज असेल तर त्याला कॅटायन म्हणतो आणि डोक्यावरती जर मायनस चार्ज असेल मित्रा तर त्याला आपण काय बोलतो? एनायन बोलतो. एकदम सिंपल गोष्ट व्याख्या डोक्यात ठेवायची. ओके. आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या. ओके. सो इथे मित्रा फक्त अदला-बदली होणार आहे. Ag काय करणार आहे मित्रा? सो Ag Na जागेवर जाणार आहे. Na Ag जागेवर जाणार आहे. ओके. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. Ag म्हटलं का सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. Ag म्हटलं का बऱ्यापैकी त्याला आपण सिल्वर नायट्रेट बोलतो. ही नावं जरा थोडीशी लक्षात ठेवायला मित्रा सुरुवात करा. कारण तुम्ही रिएक्शन लिहिल्यानंतर तुम्हाला खाली काही त्याची नावं लिहिणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते लिहीत जा. ओके. याचं नाव तर सगळ्यांना माहिती इथं बनलंच आहे. सिल्वर क्लोराईड बनलंय. ओके. इथं नाव दिलेलं त्यांनी सिल्वर क्लोराईड. ओके. याचं नाव काय? याचं नाव आहे सोडियम नायट्रेट. मी या बारीक-बारीक गोष्टी लिहितो. याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टी बारीक-बारीक काय करायच्या लगेच नोट नोट डाउन करून घ्यायच्या मित्रा. ओके. डाउनलोडची लिंक या पी-डी-एफची खाली दिलेली आहे. सो पटापट लवकर मित्रा लवकर जेवढ्या लवकर तुला होईल तेवढ्या लवकर ही गोष्ट डाउनलोड करून घे तुझ्याकडे. जेणेकरून तुझी तयारी एकदम चांगल्या प्रकारे होईल. NaCl तर मला काय लिहायचीच गरज नाही. तरी पण मी लिहितोय. ओके. ते आहे सोडियम क्लोराईड. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं ते आहे सोडियम क्लोराईड. ओके. ओके. सो डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये तुम्ही एक गोष्ट पाहिली मित्रांनो, की इथे अदला-बदली होती, एक्सचेंज होती. सो आयन्स क्लिअर झाले असतील तर मित्रा कमेंट सेक्शन मध्ये आयन्स टाकून द्यायचे तुला. ओके. त्यानंतर मित्रा इथे पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेटची आपण एक ऍक्टिव्हिटी बघितली. आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहे सगळ्या गोष्टी. सो कलर ऑफ द प्रिसिपिटेट येलो आहे. नेम ऑफ द प्रिसिपिटेट लक्षात ठेवा, की इथे जे प्रिसिपिटेट तयार होतंय बेरियम क्रोमेट. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, तुम्हाला जर ऍक्टिव्हिटी येते, कधी-कधी काय होतं मित्रा, की बोर्ड एक्सपेरिमेंट देतं आणि त्या एक्सपेरिमेंटच्या सहारे ते 3 ते 4 प्रश्न विचारण्याची भूमिका ठेवतात. सो त्या 3 ते 4 प्रश्नांची उत्तरं देत असताना तुला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं इथं काय होतं मित्रा, इथं जर तू प्रॉपर पाहिलं तर इथं बेरियम क्रोमेट बनतो मित्रा. ओके. सो बेरियम क्रोमेट. आता ते काय म्हणतात, की काय बनलं? पहिला प्रश्न त्यांचा हा असतो, की काय बनलं? तर आपण लिहिलं ते बेरियम क्रोमेट बनला. पण बेरियम क्रोमेट बनला त्याचा कलर काय? तर त्याचा कलर विचारला जातो. आता त्याचा कलर मित्र असतो येलो. सो जे फोटो मी बाजूला टाकलेले आहे मित्रा, ते अतिशय त्याच्या रिलेटेड टाकलेत. नोट डाउनलोड करायचे असतील तर मित्र डाउनलोड लिंक मराठीमध्ये आणि इंग्लिश या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे खाली.
ओके. सो टाइप ऑफ द रिएक्शन काय मित्र डबल. आता हे बघ हे मित्रा 4 प्रश्न त्यांनी विचारले. ओके. ऍक्टिव्हिटी होती पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेटची. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न त्यांनी विचारला बोर्डाने की कलर काय प्रिसिपिटेटचं. तर कलर त्याचा येलो होता मित्रा. ओके. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं नेम काय म्हणजे कोणता पदार्थ बनणार आहे, उत्पादक काय बनणार आहे. तर उत्पादक बनणार आहे बेरियम क्रोमेट. त्याच्यानंतर त्यांनी तिसरी रिएक्शन म्हणजे तिसऱ्या गोष्टी रिएक्शन लिहायला सांगितलं. तर बघ पोटॅशियम क्रोमेट प्रश्नामध्ये दिलं होतं तर K2CrO4 हे पोटॅशियम क्रोमेट आहे हे तुला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बेरियम सल्फेट मित्रा BaNO3 ट्वाइस हे तुला माहित असणं गरजेचं आहे. त्याला बेरियम नायट्रेट म्हणतो आपण. ओके. बेरियम सल्फेट. ओके. एक क्रोमेट आहे म्हणजे थोडक्यात ती रिएक्शन जी आहे ती सल्फेट आणि नायट्रेट दोन्ही पण याच्यासाठी वापरू शकता तुम्ही. काही त्याच्यात वेगळं नाही. ओके. त्यानंतर इथे बनलं काय बेरियम क्रोमेट बनला. सो बेरियम क्रोमेट जे बनलं ते बेरियम क्रोमेट कोणत्या कलरचं आहे त्यांनी विचारलं. सो बेरियम क्रोमेट हा येलो कलरचा आहे. आणि चौथा प्रश्न त्यांनी विचारला की नक्की ही कोणती रिएक्शनचा प्रकार आहे. तर हा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचा प्रकार आहे. तर हा सेट ऑफ IMP प्रश्न आहे की कोणत्या पण ऍक्टिव्हिटीसाठी हे असे 4 प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. नेक्स्ट आहे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन. आता नेक्स्ट नेक्स्ट मित्रा जे आपल्याला करायचं ते आहे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक म्हणजे उष्मग्राही म्हणजे उष्णता लागणारे मित्रा. सो मी कधी पण मुलांना सांगताना सांगतो की एंडो म्हणजे एंट्री लक्षात ठेवा. ओके. एंडो म्हणजे एंट्री. एंट्री कोणाची होणार आहे मित्रा. सो एंट्री होणार आहे मित्रा हीटची. ओके. सो ज्या रिएक्शनला हीटची गरज लागते, ज्या रिएक्शन हीट शिवाय होऊ शकत नाही, म्हणजे जे रिएक्टंट गरम केल्याशिवाय प्रोडक्ट देऊ शकत नाही, त्या सगळ्यांना आपण एंडोथर्मिक रिएक्शन बोलतो. एक्झो म्हटलं का मित्रा मी मुलांना सांगून ठेवलेलं आहे एक्झो म्हणजे एक्झिट. सो संपूर्ण मित्र परिवार एक्झिट म्हणजे हीट निघून जाणार आहे. ओके. म्हणजे हीट काय होणार आहे मित्र रिलीज होणार आहे. रिलीज शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. रिलीज होते. डेफिनेशन मध्ये रिलीज लिहावं लागतं आणि डेफिनेशन मध्ये ऍब्झॉर्ब लिहावं लागतं. ऍब्झॉर्ब म्हणजे शोषून घेणे. सो आता इथे व्यवस्थित दिलं एंडोथर्मिक एकाच जागी. ऍब्झॉर्ब हीट फ्रॉम द सराउंडिंग. ओके. म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये ज्या रिएक्शन मध्ये ओके रिएक्टंट हीट शोषून घेतो, हीट त्याला गरजेची लागते, त्याला आपण बोलतो एंडोथर्मिक रिएक्शन. सो एंडोथर्मिक रिएक्शन कधीही कोणी विचारलं ओके तुम्ही मरेपर्यंत लक्षात ठेवायची ही गोष्ट. एंडोथर्मिक म्हणजे ज्या रिएक्शन साठी आपल्याला हीटची गरज पडते म्हणजे तो काय करतो ऍब्झॉर्ब करतोय. आणि एक्झो म्हणजे रिलीज करतोय एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची. तो रिलीज करतो हीट कुठे सराउंडिंग मध्ये. सराउंडिंग म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. सो फर्स्ट व्हॉट इज एंडो. सो एंडो बरोबर एब्झॉर्ब लिहा पटापट लवकर कमेंट मध्ये. यू हॅव टू राईट इन द कमेंट यार माय फ्रेंड. यू हॅव टू राईट. आपको लिखना ही है. ओके. सो सगळ्यात महत्वाचं एंडो म्हटलं का ऍब्झॉर्ब हीट फ्रॉम द सराउंडिंग. ओके. सो एक्झाम्पल इथे तुम्हाला पाठ करून ठेवायचंय. सो इथे पोटॅशियम नायट्रेट पाण्यात टाकल्यानंतर हीट ऍब्झॉर्ब करतं आणि तुमचं बऱ्यापैकी सोडियम हायड्रोक्साईड पाण्यात टाकल्यानंतर काय करतं हीट देण्याचं काम करतं. सो रिलीज करतं हीट. ते हीट रिलीज करून टाकतं. ओके. सो ही गोष्ट तुम्हाला दोन लक्षात. एंडो मीन्स व्हॉट. एंडो मीन्स रिपीट. याचे एक्झाम्पल खाली दिलेले आहेत मी. व्हॉट इज एंडो मित्रा. सो एंडो म्हणजे ज्याला हीट लागणार आहे, हीट ऍब्झॉर्ब होणार आहे. आणि एक्झो म्हणजे काय मित्रा एक्झोथर्मिक म्हणजे काय हीट रिलीज होणार आहे. सो तुम्हाला लक्षात काय ठेवायचा वर्ड रिलीज. ओके. सो एक्झो मीन्स रिलीज हीट. ओके. रिलीज हीट इन द सराउंडिंग. ओके. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. नेक्स्ट आता एंडोथर्मिकचं एक्झाम्पल दिलं एक्झोथर्मिकचं सगळे एका जागी दिले. तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज पडली नाही पाहिजे. सगळ्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या गोष्टी ह्या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत मित्रा. पीडीएफ तू अतिशय चांगल्या रीतीने डाउनलोड करू शकतो. एक क्लिक करायचं तुला मित्रा आणि मेलवरती तुला फाईल भेटून जाणार आहे. ओके. सो आता एंडोथर्मिक मध्ये बघ हीट ह्या बाजूला आले आणि एक्झोथर्मिक मध्ये हीट ह्या बाजूला आले. कारण इथं मित्रा ऍब्झॉर्प्शन चालू आहे. ऍब्झॉर्ब करावे लागणार आहे. ऍब्झॉर्ब म्हणजे याला हीट लागणार आहे तेव्हा ही गोष्ट भेटू शकते. आणि इथे मित्रा याला काय की ही रिएक्शन झाली आणि रिएक्शन झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं हीट निघून गेलेली. ओके. सो उष्णता निघून गेली. ओके. सो इथे arrow वरती मित्र लक्ष दे. जेव्हा arrow बाहेर निघतो याचा अर्थ हीट रिलीज होती. म्हणजे ही कोणती रिएक्शन आहे? ही आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि इथे हीट आतमध्ये चालली मित्र. कारण याला हीट गरजेची. कारण हीट भेटल्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही. ही रिएक्शन होऊ शकत नाही. याला आपण बोलतो एंडोथर्मिक रिएक्शन. ओके. आता नेक्स्ट खाली बऱ्यापैकी एक्सपेरिमेंट आहे मित्रा. टेक्स्टबुक मधली आपली एक्सपेरिमेंट आहे. ही एक्सपेरिमेंट आहे पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रोक्साईड आणि पाण्याचे. जेव्हा आपण पोटॅशियम नायट्रेट हे पाण्यामध्ये टाकतो, डिझोल्यूशन करतो, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कळतं की टेम्परेचर डिक्रीज झालेले आहे. ओके. डिक्रीज झाले म्हणजे त्यांनी हीट ॲब्झॉर्ब करून घेतलेली. ओके. सो ही गोष्ट तुम्हाला लिहायची आहे. तुम्हाला कधी पण एक्सपेरिमेंट आली, तर एक्सपेरिमेंट आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या. जर त्यांनी कधी असं विचारलं 1 मार्काला, की पोटॅशियम नायट्रेट आपण पाण्यामध्ये टाकलं, तर तुम्हाला एक गोष्ट लिहायची पोटॅशियम नायट्रेट जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो, तेव्हा टेम्परेचर त्याचं मित्रा कमी होतं. हे तुला पाठ करायचं आता लगेच माझ्या समोर पाठ करायचंय. ओके. सो लगेच मित्रा कमेंटमध्ये टाकायला सुरुवात कर.
टेम्परेचर डिक्रीज कधी होतं मित्रा? लवकर. टेम्परेचर डिक्रीज इक्वल्स टू पोटॅशियम नायट्रेट प्लस वॉटर. जेव्हा पोटॅशियम नायट्रेट आपण पाण्यामध्ये टाकतो मित्रा, ते नाव आहे केमिकलचं. तुला असंच पाठ करायचंय. कारण जेव्हा ते बेसिक गोष्ट तुझी सगळ्यात महत्त्वाची जेव्हा करायची असेल, तेव्हा आपण ती योग्य वेळेत करू. पण आता तुला आपल्या बोर्डसाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की जेव्हा आपण पोटॅशियम नायट्रेट घेतो आणि पाण्यामध्ये जेव्हा टाकतो, तेव्हा टेम्परेचर डिक्रीज होतं. दुसरी गोष्ट, याला आपण ही टेम्परेचर डिक्रीज होतं म्हणजे ही एंडोथर्मिक रिएक्शन आहे. एंडो म्हणजे हीट एब्झॉर्ब करून घेतलेली आहे. त्यानंतर डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सो सोडियम ऑब्झर्वेशन टेम्परेचर इन्क्रीज होते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इथं डिझॉल्युशन. जेव्हा तू सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये टाकणार आहे, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे? टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. टेम्परेचर काय होणार आहे मित्रा? त्या पाण्याचं इन्क्रीज होणार आहे. का टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे? कारण तो हीट रिलीज करणार आहे. सो टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं हीट काय होणार आहे? हीट होणार आहे रिलीज. ओके, सो हीट रिलीज होणार आहे. सो हीट रिलीज होणार आहे याचा अर्थ सिंपल आहे. ती कोणती आहे? एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. ओके, तो रिलीज करणारी हीट कोण? हा सोडियम हायड्रॉक्साईड. मग सोडियम हायड्रॉक्साईड हीट देणार आहे ते मित्रा. म्हणून तर पाणी गरम होणार आहे. सो हीट देणार आहे मित्रा. याचा अर्थ सिंपल गोष्ट आहे की ती कोणती रिएक्शन आहे? ती आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि ही कोणती आहे? एंडोथर्मिक. आलं लक्षात? त्याला हीट लागणार आहे तुटण्यासाठी. ओके, सो अशा प्रकारे. आता त्यानंतर मित्रा डिफरन्स बिटवीन डिझॉल्युशन आणि केमिकल रिएक्शन एक क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये आला होता. हा इंटेक्स क्वेश्चन आहे मित्रा. हा तुम्हाला जर आला तर तुम्हाला वाटेल पेपर बोलतात ना पुस्तकाच्या बाहेरून प्रश्न आलेला आहे. पण हा पुस्तकामधून आलेला प्रश्न आहे. ओके, सो व्हॉट इज डिझॉल्युशन? डिझॉल्युशनसाठी सोल्यूट लागतं आणि मित्रा आणि सॉल्व्हेंट लागतं. ओके, पण रिएक्शनसाठी मित्रा काय लागतं? रिएक्टंट लागतं आणि प्रोडक्ट लागतं. ओके, इंटू न्यू सबस्टन्स. आता जे न्यू सबस्टन्स आहे त्यालाच आपण काय बोलतो मित्रा? प्रोडक्ट. ओके, सो दोन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लिहायच्या आहेत. डेफिनेशन्स मी दिलेली आहे इथे. सो व्हॉट इज डिझोल्यूशन? जिथे सोल्यूट सॉल्व्हेंटमध्ये जातं आणि मग चेंज होतं सगळ्या गोष्टी. आणि इथे मित्रा रिएक्टंट काय करतात? तर रिएक्टंट आपल्याला प्रोडक्ट देतात. सो केमिकल जेव्हा तुला डिझॉल्यूशन हा शब्द येईल तुझ्या माइंडमध्ये, सो यू हॅव टू कीप इन युअर माइंड डिझॉल्यूशन म्हणजे काय? डिझॉल्यूशन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की सोल्यूट सॉल्व्हेंटमध्ये मिक्स होतं. आणि केमिकल रिएक्शन म्हणजे काय मित्रा? सो केमिकल रिएक्शन म्हणजे रिएक्टंट्स आपल्याला प्रोडक्ट्स देतात. ओके, सो रिएक्टंट एक दुसऱ्यासोबत काय करतात? रिएक्ट करतात आणि ते ट्रान्सफॉर्म होतात. ते ट्रान्सफॉर्म कशामध्ये होतात? ते ट्रान्सफॉर्म होतात प्रोडक्ट्समध्ये. ओके. आता न्यू सबस्टन्स. ओके, न्यू सबस्टन्स फॉर्म. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म व्हेन द सोल्यूट डिझॉल्व्स इन द सॉल्व्हेंट. द सोल्यूट अँड सॉल्व्हेंट रिटेन देअर ओरिजिनल प्रॉपर्टी. तर तुला एक लक्षात घ्यायचं डिझॉल्यूशन मध्ये एक नवीन कोणती गोष्ट भेटत नाही. केमिकल रिएक्शन मध्ये नवीन गोष्ट भेटते. हा प्रश्न तुला विचारणार की सोल्यूट सॉल्व्हेंट मध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला एखादी नवीन गोष्ट भेटते का? तर तुला ही गोष्ट लक्षात ठेवायची की नवीन गोष्ट भेटत नाही कारण त्यांच्या प्रॉपर्टीज काय होतात? रिटेन जशा आहेत तशाच राहतात. ओके, सो इथे विदाउट चेंजिंग लिहिले आणि इथे लिहिले विथ डिफरंट प्रॉपर्टीज. ओके, विदाउट चेंजिंग इट्स केमिकल स्ट्रक्चर. ते चेंज होत नाही. डिझॉल्युशन मध्ये यू हॅव टू कीप इन माइंड सोल्यूट सॉल्व्हेंट एकत्र आलेत याचा अर्थ ते चेंज होत नाही. ही गोष्ट माइंड मध्ये एकदम फिक्स करून टाक मित्रा. सो डिझॉल्युशन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा ह्या गोष्टी मिक्स होतात तेव्हा सगळ्यात महत्वाचं की मिक्स होताना कोण मिक्स होते मित्रा? सोल्यूट आणि सॉल्व्हेंट. कारण तुम्हाला हे की माहित असेल की माहित नाही, सोल्यूट अधिक सॉल्व्हेंट मित्रा तुला सोल्युशन देतं. सोल्यूट अधिक सॉल्व्हेंट मित्र काय देतं तुला? सोल्युशन देतं. ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. सोल्यूट अधिक सॉल्व्हेंट मित्र काय देतं तुला? सोल्युशन देतं. ओके, सो ही गोष्ट तुला पाठ करून ठेवायची आहे. मग सोल्यूट अधिक सॉल्व्हेंट जेव्हा एकत्र येतं, तेव्हा त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाही. त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. पण केमिकल रिएक्शनमध्ये तो बदल होतो. रिपीटिंग मायसेल्फ आय एम रिपीटिंग 10 टाइम्स सो दॅट इट कॅन बी इझिली अंडरस्टूड बाय द यू ऑल पीपल्स. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं. ओके, सो सगळ्यांनी डिझॉल्युशन मध्ये लिहा नो चेंज आणि केमिकल रिएक्शन मध्ये लिहा केमिकल चेंज. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. कमेंट मध्ये मित्रा टाका. हे माइंड जे आहे ते टाइप केल्यावरती लक्षात ठेवतं. ओके, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ रिएक्शन. क्लासिफाय केलं आपण केमिकल रिएक्शनला बेस्ड ऑन द रेट. रेट म्हणजे मित्रा कधी पण लक्षात आलं तर याला स्पीड म्हटलं जातं. मराठीमध्ये याला दर म्हणतो आपण. ओके, रेट म्हणजे दर की बाबा तो किती वेगाने ती काम होणार आहे, किती स्पीडनी ती गोष्ट होणार आहे. सो फास्ट रिएक्शन. कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. लायटर मारलं का लगेच कुकिंग गॅस चालू होतो. किती पटकन प्रोसेस होते. तेच आता इथं स्लो रिएक्शन मध्ये काय? आयर्न आर्टिकल्स अंडरगोज रस्टिंग. म्हणजे लोखंडाला गंज लागायला किती प्रोसेस आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये संपूर्ण विश्वामध्ये फास्ट रिएक्शन्स पण आहेत आणि मित्र कोणत्या स्लो रिएक्शन सुद्धा आहेत. ओके, सो दोन्ही गोष्टी तुला लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट, आता काय आहे की बाकीच्या गोष्टी तू वाचू शकतो. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे केमिकल रिएक्शन वरती अशा कोणत्या गोष्टी आधारित आहे की जेणेकरून तुमची केमिकल रिएक्शनची स्पीड वाढू पण शकते आणि तुमच्या केमिकल रिएक्शनची स्पीड कमी सुद्धा होऊ शकते. सो सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट तुम्हाला पाहिजे. सो फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. ओके, सो कोणते कोणते फॅक्टर्स केमिकल रिएक्शनची स्पीड वाढवतात पण आणि कोणते कोणते फॅक्टर्स केमिकल रिएक्शनची स्पीड कमी सुद्धा करतात. एकदम शॉर्ट मध्ये मी लिहिले. सो ही नावं मित्रा जी दिसतात आहे तुला, नेचर ऑफ रिएक्टंट पाठ करून टाकायचं. कमेंट मध्ये लिहायला सुरुवात कर. कमेंट मध्ये लिही. नंतर पार्टिकल साइज, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर आणि कॅटलिस्ट. यू हॅव दिस 5 थिंग्स. 5 अशा गोष्टी आहे मित्रा की जे तुझ्या केमिकल रिएक्शनचा रेट, तुझी स्पीड बदलू शकतात.
ओके. सो कमेंटमध्ये एक-एक नाव मित्रा बघतोय तू स्क्रीनवरती खाली टाइप करायला सुरुवात कर. ओके. सगळ्यात महत्त्वाचं नेचर ऑफ रिएक्टंट. पहिली गोष्ट नेचर ऑफ रिएक्टंट जसा आहे तसा हा वर्ड आन्सरमध्ये लिहायचा आहे. ओके. सो पहिला फॅक्टर जो तुझ्या केमिकल रिएक्शनची स्पीड बदलू शकतो, तो आहे मित्रा नेचर ऑफ रिएक्टंट. दुसरा आहे पार्टिकल साइज. तिसरा आहे कॉन्सन्ट्रेशन. चौथा आहे टेम्परेचर आणि पाचवा आहे मित्रा कॅटलिस्ट. हा प्रश्न तुम्हाला कदाचित चाचणीला येऊन गेला असेल. हा युनिट टेस्टमध्ये येणारा प्रश्न आहे. हा आय-एम-पी प्रश्न आहे मित्रा. ओके. संपूर्ण पी-डी-एफ आपली आय-एम-पी आहे. कारण सगळ्या पी-डी-एफ मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर आहे. एव्हरीथिंग वेटेज, युअर आय-एम-पी कॉन्सेप्ट्स, युअर ईच अँड एव्हरी डिटेल कॉन्सेप्ट, सगळ्या एक्सपेरिमेंट्स, त्या एक्सपेरिमेंट वरती प्रश्न. त्यानंतर मित्रा सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर सगळे पी-वाय-क्यूज जे ह्या धड्यामधून जे आले 2019 पासून 2024 पर्यंत आणि 2025 साठी एक वेगळे असे आगळे वेगळे प्रश्न, हे सगळं एक साथ एमसीक्यू सकट आहे मित्रा. ही पीडीएफ तू खाली दिलेल्या लिंक मधून मित्रा डाउनलोड करू शकतो. ओके. नेक्स्ट. आता नेचर ऑफ रिएक्टंट सगळ्यांनी टाइप केले. सगळे कमेंट्स एकदम परफेक्ट फुल भरलेले आहेत. पार्टिकल साइज, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर आणि कॅटलिस्ट. सो व्हॉट इज नेचर ऑफ रिएक्टंट? मोर रिएक्टिव्ह सबस्टन्स रिएक्ट फास्टर. म्हणजे ज्यांची रिएक्टिव्हिटी खूप चांगली आहे. मोर आहे. मोर म्हणजे जे रिएक्ट खूप पटकनी करू शकतात. ओके. ज्यांची अभिक्रियाशीलता खूप चांगली आहे, खूप एकदम ढासू आहे. याचा अर्थ ते रिएक्ट लवकर करणारे, ते रिएक्शनची स्पीड वाढवणारे. ओके. सो नेचर ऑफ रिएक्टंट मध्ये तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकच गोष्ट लिहायची की ज्याची रिएक्टिव्हिटी जास्त, पाठ कर मित्रा, ज्याची रिएक्टिव्हिटी जास्त त्याची रेट सुद्धा काय असणार मित्र फास्टर, ते रिॲक्ट सुद्धा काय करणार आहे, फास्टर करणार आहे. अल्युमिनियम रिॲक्ट फास्टर विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड कम्पेअर टू झिंक. म्हणजे इथे एक्झाम्पल सुद्धा दिलेले, हे तू पॉईंट मध्ये सुद्धा लिहू शकते. झिंक पेक्षा अल्युमिनियम काय करतं, रिॲक्ट करतं, फास्टर करतं. ओके. सो कधी पण तुला उदाहरण देणं लय गरजेचं आहे. ओके. हे आहे तसं. पार्टिकल साइज, स्मॉलर पार्टिकल साइज इन्क्रीजेस द रिॲक्शन रेट. सिंपल आहे मित्रा. जेवढी पार्टिकलची साईज बारीक असणार तेवढी रिॲक्शनची स्पीड जास्त असणार. उदाहरण झालं तर मित्रा, घरात लिंबू पाणी बनवायचं आपल्याला. ओके. तुझ्या बहिणीने साखर घेतली आणि तिला असा लिंबू पाणी बनवण्यासाठी, आणि तू मित्रा पिठी साखर घेतली. आता सिंपल गोष्ट आहे, पिठी साखरचा आकार, कणांचा आकार हा बारीक आहे, साखरेच्या कणांचा आकार हा मोठा आहे. साखर कोणाची लवकर तयार होणार आहे, तुझी तयार लवकर होणार आहे मित्रा. कारण काय मित्रा, कारण तुझ्या त्या साखरेच्या कणांची साईज जी आहे पिठी साखरमध्ये ती फार बारीक आहे. म्हणजे साईज जर बारीक असेल तर मित्रा रिॲक्शन लवकर होते. साईज जर बारीक असेल तर रिॲक्शन लवकर होते. सो तेच इथे दिले. स्मॉलर पार्टिकल्स, जे पार्टिकल्स स्मॉलर साईजचे असतील त्यांच्यामध्ये रिॲक्शनचा रेट हा कधी पण इन्क्रीज म्हणजे जास्त असेल. पावडर शहाबत टाइल्स रिॲक्ट्स विथ द ऍसिड फास्टर दॅन लार्जर पीसेस. ओके. सिंपल गोष्ट आहे की पावडर घेतली तर लवकर रिॲक्ट होणार आहे. जशी आपण साखरेची पावडर घेतली तसे आपल्या पुस्तकामध्ये शहाबत टाइल्स बद्दल बोललेले, शहाबत टाइल्स म्हणजे कडप्प्यान बद्दल बोललेले. ओके. कॉन्सन्ट्रेशन, हायर कॉन्सन्ट्रेशन स्पीड ऑफ द रिॲक्शन. कॉन्सन्ट्रेशन हायर असेल, साहजिक आहे, जेव्हा पॉवर तुमच्या सोल्युशन मध्ये जास्त असणार तेव्हा रिॲक्शन सुद्धा मित्र काय होणार आहे, एकदम फास्ट होणार आहे. एक्झाम्पल काय घेतले मित्र, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड रिॲक्ट्स मोर क्विकली विथ द कॅल्शियम कार्बोनेट दॅन डायल्यूट. डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड मधला फरक तुम्हाला माहित असला पाहिजे. डायल्यूट मध्ये पाण्याचे अंश आपण टाकतो, डायल्यूट मध्ये आपण वॉटर मॉलिक्युल्स ऍड करतो. ओके. कॉन्सन्ट्रेटेड मध्ये आपण वॉटर मॉलिक्युल्स ऍड करत नाही. ओके. सो कॉन्सन्ट्रेटेड कधी पण रिॲक्शन आपल्याला काय देतात, फास्ट देतात. आणि सगळ्यात महत्वाचं की दुसरी गोष्ट, डायल्यूट मध्ये पाण्याची मात्रा असते थोडीफार, तर डायल्यूट आपल्या रिॲक्शनला काय करतं, स्लो करतं. टेम्परेचर, साहजिक आहे, इन्क्रीज टेम्परेचर काय करतं, रिॲक्शनला ऍक्सलरेट करतं. साहजिक आहे. जर तुम्ही टोप ठेवला, टोपामध्ये साखर टाकली, पाणी टाकलं, आता तुम्हाला पाक बनवायचंय म्हणजे गोड पाणी बनवायचंय. जर तुम्ही म्हणजे बोलतात ना, फिरवत राहिले तर सगळी साखर विरघळायला टाइम घेणार आहे. पण साखर जर गरम पाण्यामध्ये डायरेक्ट तुम्ही टाकली तर लगेच विरघळणार आहे. याचा अर्थ जर आपण जास्त टेम्परेचर दिलं तर रिॲक्शन मित्र काय होते, फास्ट होते. ओके. मिल्क सेल्स टू गेट फास्टर इन समर दॅन इन द विंटर. म्हणजे त्यांनी आपल्याला दही बनवण्याची प्रक्रिया सांगितली. मग ते म्हणतात ते उन्हाळ्यामध्ये दही लवकर बनतं, पण तेच थंडीमध्ये दही काय बनतं, लेट बनतं. कारण उन्हाळ्यामध्ये आजूबाजूचं तापमान जरा जास्त असतं थंडीपेक्षा. कॅटलिस्ट आता मित्रा, ही असा असा एक व्यक्ती आपल्या ग्रुप मधला, मित्र परिवारामध्ये, की तो आग लावतो आणि बाजू लावतो. आणि आपण भांडत राहतो. पण त्या मित्राची आठवण सुद्धा होत नाही, की हा आग लागून बाजूला गेला आणि आपण भांडतो येड्यावानी आपल्या मित्राशी. सो कॅटलिस्ट एक असा पदार्थ आहे मित्रा, जो काय करतो, रिएक्शनमध्ये बूस्ट करतो. रिएक्शनला बूस्ट करतो म्हणजे रिएक्शनची स्पीड वाढवतो. पण तो रिएक्शनमध्ये कुठे दिसत नाही. ओके. सो इथे लिहिले मी, स्पीड्स ऑफ द रिएक्शन विदाऊट बीइंग कन्झ्युम्ड. विदाऊट बीइंग कन्झ्युम्ड म्हणजे काय? त्याचा काहीच वापर होत नाही. ओके. तो कुठेच दिसत सुद्धा नाही नंतर. ओके. पण तो रिएक्शनला बूस्ट करण्याचं काम नक्की करतो. म्हणजे रिएक्शनची स्पीड वाढवण्यासाठी तो काम नक्की करतो. पण तो दिसत नाही मित्रा कुठे. ओके. सो त्यालाच आपण बोलतो कॅटलिस्ट. एक्झाम्पल दिले मित्रा इथं मॅग्नेशियम डायऑक्साइडचं, तू व्यवस्थित करू शकतो ते. ओके. सो 5 फॅक्टर मित्रा, जर तू लिहिले नसतील तर कमेंटमध्ये लिहायला सुरुवात कर. स्पीड तुम्हाला थोडीफार कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बाजूने स्पीड वाढवू शकता व्हिडिओची मित्रा. ओके. सो सगळ्यात पहिला आहे मित्रा नेचर ऑफ रिएक्टंट, दुसरा आहे पार्टिकल साइज, तिसरा आहे मित्रा कॉन्सन्ट्रेशन, आणि चौथा आहे मित्रा टेम्परेचर, आणि पाचवा आहे कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे अशी व्यक्ती जी रिएक्शन घडवते, त्या रिएक्शनची स्पीड वाढवते, पण ती रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, ती कन्झ्युम होत नाही. येस मित्रा, समजत असेल तर लाईक बटन वरती क्लिक
केलं पाहिजे तू असं मला वाटतं आणि तू करशील. नेक्स्ट. नेक्स्ट आहे मित्रा ऑक्सिडेशन रिडक्शन. 3 अशा बोलतात ना खतरनाक वाल्या रिएक्शन ज्याच्या 2 वेगळ्या-वेगळ्या डेफिनिशन्स आहे आपल्या पुस्तकामध्ये, पण मुलांचं लक्ष त्यांच्याकडे जात नाहीये आणि त्याच दोन्ही वेगवेगळ्या डेफिनिशन्स मी घेऊन आलोय. एकदम शॉर्ट नोट्स मित्रा बनवल्यात. एकदम भारी म्हणजे बोलतात ना एकदम खतरनाक वाल्या, एकदम एका पानावरती जेवढ्या गोष्टी बसतील तेवढ्या सगळ्या बसवल्यात. फॉन्ट एकदम भारी ठेवलेलं मित्रा. वाचायला कधीच त्रास होणार नाही. तू ह्या गोष्टी प्रिंट मारू शकतो मित्रा. घरी बसल्या-बसल्या फक्त तुला डाउनलोड लिंकवरती फक्त क्लिक करायचंय. ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं एक छोटंसं पेमेंट करायचं ₹10-20 चॉकलेटच्या भावामध्ये आपल्या क्लासचे नोट्स भेटतात आहे आणि मेलवरती त्याची लिंक येते मित्रा डाउनलोड करण्यासाठी. सो मेलवरती जायचं, जे मेल आयडी तू देणार आहे, एकदम सोपं आहे मित्रा सगळं. ओके, आज ₹20 विचार करत बसशील, कदाचित राहून जाशील मागे. ओके. सो आता मित्रा ऑक्सिडेशनची डेफिनेशन आहे. सो ऑक्सिडेशनची डेफिनेशन नक्की काय? अ रिएक्शन वेअर सबस्टन्स लुजेस वन ऑर मोर इलेक्ट्रॉन ऑर कंबाइन्स विथ द सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रॉन लॉस होतो. ऑक्सिडेशनची एक डेफिनेशन जी तुम्हाला माहीतच नाही, की ज्या रिएक्शनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते किंवा इलेक्ट्रॉन काय होतो मित्रा लॉस होतो. इलेक्ट्रॉन काय होतो लॉस. लॉस होणे म्हणजे काय? तर लॉस होणे म्हणजे त्यांची संख्या कमी होणे. सो आजपासून लक्षात ठेवा व्हॉट इज ऑक्सिडेशन. सो ऑक्सिडेशन म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते. इलेक्ट्रॉन काय होतो मित्रा लॉस होतो. सो ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची की इलेक्ट्रॉनची संख्या मित्र काय होते लॉस होते म्हणजे कमी होते. डेफिनेशन 2 मध्ये काय सांगितलं जे तुम्हाला माहिती आहे. ओके सो व्हॉट इज ऑक्सिडेशन लूज ऑफ हायड्रोजन किंवा कंबाईन ऑफ ऑक्सिजन. एक तर ऑक्सिजन ऍड होणार आहे किंवा हायड्रोजन निघून जाणार आहे. ही डेफिनेशन तुम्ही पाठ केलेली आहे. पण एक डेफिनेशन जी तुमच्याकडून राहून गेली ती आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो ज्या अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या मित्रा कमी होते त्या अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे पण म्हणतो. ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचे संख्या इलेक्ट्रॉनचे अमाउंट नंबर्स कमी होतात त्या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन बोलतो. लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स यू हॅव टू राईट इन माइंड. कमेंटमध्ये ऑक्सिडेशन लिहायचं इक्वल टू लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स लगेच टाईप करायचं. लवकर मित्रा फास्ट पटापट लवकर पटापट टाईप करायचं मित्रा. सो लवकर काय टाईप करणार आहे मित्रा दादाने सांगितलं तुला काय टाईप करायला सांगितलं एकच गोष्ट टाईप करायला सांगितली मित्रा. मी काय टाईप करायला सांगितले की ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यालाच आपण काय बोलतो मित्रा ऑक्सिडेशन. सो ऑक्सिडेशन बरोबर यू हॅव टू टाईप इन द कमेंट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके नेक्स्ट मित्रा इथं डेफिनेशन 2 दिलेली आहे. याच्यामध्ये फक्त ज्या अभिक्रियेमधून हायड्रोजन निघून जाणारे किंवा ऑक्सिजन ऍड होणारे. ओके सिंपल गोष्ट आहे की हायड्रोजन निघून जाणारे किंवा ऑक्सिजन ऍड होणारे. ज्या रिएक्शन मधून हायड्रोजन निघून जाणारे आणि ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड होणारे त्या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. उदाहरण मित्र दिलेले व्यवस्थित तू बघ. ऑक्सिजन ऍड झालेले तर ही ऑक्सिडेशन रिएक्शन. पुढे गेल्यानंतर रिडक्शन मध्ये मित्रा थोडंसं वेगळं उलट पाठ ठेवायचं. द रिएक्शन इन विच गेन वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. ओके हे ऑर लुजेस ऑक्सिजनची गरज नाही. इथे सगळ्यात महत्त्वाचं रिडक्शन मध्ये गेन होणार. तिकडे लॉस झाला होता. इलेक्ट्रॉनची संख्या जर कमी झाली तर त्याला ऑक्सिडेशन म्हणतो आणि जर इलेक्ट्रॉनची संख्या वाढली तर मित्र समजायचं रिडक्शन आहे. ओके सो म्हणून बोललो की त्याला हे अपोजिट आहे. ओके सो ऑक्सिडेशन मीन्स इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते आणि रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. ओके नेक्स्ट. आणि दुसरी तुम्हालाच माहिती आहे गेन्स हायड्रोजन किंवा लूज ऑक्सिजन. ओके सगळ्यात महत्त्वाचं हायड्रोजन काय होणार आहे मित्र एक तर ऍड होणार आहे आणि किंवा ऑक्सिजन काय होणार आहे निघून जाणार आहे. सो दोन डेफिनेशन्स आपल्या आहेत व्यवस्थित. ओके सो गेन इलेक्ट्रॉन इथे सगळ्यात महत्त्वाचं काय गेन इलेक्ट्रॉन आणि दुसरी गोष्ट हायड्रोजन ऍड होतो किंवा ऑक्सिजन सबट्रॅक्ट होतो म्हणजे निघून जातो. ओके एक्झाम्पल मी व्यवस्थित इथे दिलेलं आहे. नेक्स्ट मित्रा सगळ्यांचं आवडता आणि न लक्षात राहणार रेडॉक्स. अरे रेडॉक्स एकदम सोपं आहे मित्रा. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सोबत होणार आहे मित्रा ज्याला इंग्लिश वर्ड तुला लक्षात ठेवायचा आहे तुझ्या डेफिनेशन मध्ये सायमल्टेनियसली 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 ऑक्सिडेशन पण होणार आहे मित्रा आणि रिडक्शन सुद्धा होणार आहे. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ज्या पण रिएक्शन मध्ये सोबत होणार आहे त्याला आपण सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणतो त्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिएक्शन. ओके सो रिडॉक्स रिएक्शन काय मित्रा ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सोबत होतं मित्रा सायमल्टेनियसली होतं त्याला आपण काय बोलतो मित्रा ही तर एकदम व्यवस्थित दिली रिएक्शन इन्व्हॉल्विंग बोथ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ज्याच्यामध्ये बोथ मित्र ऑक्सिडेशन पण होते आणि मित्र रिडक्शन पण होते. ओके आणि लूज पण होतात आणि गेन पण होतं ते म्हणजे इलेक्ट्रॉन लूज पण होतात आणि गेन पण दोघांच्या पण व्याख्या सोबत चालणार आहे मित्र. ओके सो इथे सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके H2S SO2 + S. इथे मित्र जर बघितलं हायड्रोजन कमी झालाय आणि इथे मित्र जर बघितलं हायड्रोजन वाढलाय म्हणजे हे तुम्ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवता. दोघांचं एक्सप्लेनेशन मित्र तिथे दिलेलं आहे व्यवस्थित. ओके सो रिएक्शन मी समजवत नाहीये रिएक्शन तुम्हाला डायरेक्ट दिलेत. एक्झाम्पल मित्र लिहिणं अतिशय एक्झाम्पल लिहिणं हे पेपरला अतिशय गरजेचं आहे.
टेक्स्टबुक मध्ये खूप मोठ्या मोठ्या व्याख्या वाटत असतील आणि ह्या व्याख्या व्यवस्थित पाठ करूशी वाटतात ते मित्रा. सो मित्रा तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. आता इथे मित्रा ऑक्सिडेंट और ऑक्सिडायझिंग एजंट ह्या गोष्टींबद्दल मी थोडं बोलणार आहे. ओके. केमिकल सबस्टन्स दॅट ब्रिंग अबाउट ऑक्सिडेशन अँड बाय प्रोव्हाइडिंग ऑक्सिजन. आता ऑक्सिडेंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट हे दोन शब्द आपल्या पुस्तकात आलेले आहेत. ओके. लेफ्ट साईडच्या पेजवरती आलेले आहेत मित्रा टॉपला. सो ऑक्सिडेंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? सो ऑक्सिडेंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट याचा अर्थ असतो की जे ऑक्सिजन पुरवणारे त्याला आपण ऑक्सिडंट बोलतो किंवा त्याला ऑक्सिडायझिंग एजंट बोलतो. ओके. सो दोज हू आर गोइंग टू म्हणजे जे ऑक्सिजन आपल्याला पुरवणारे. सो जे ऑक्सिजन पुरवणारे त्यांना आपण ऑक्सिडंट बोलतो किंवा आपण काय बोलतो ऑक्सिडायझिंग एजंट बोलतो. एकदम सिंपल व्याख्या, सिंपल गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. सिंपल गोष्ट. ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट जे ऑक्सिजन पुरवतात त्यांना आपण ऑक्सिडंट बोलतो किंवा ऑक्सिडायझिंग एजंट बोलतो. आलं लक्षात पर्यंत? ओके. व्यापारी जे भाज्या पुरवतात मार्केटमध्ये त्यांना व्यापारी म्हटलं जातं. जे भाज्या उगवतात त्यांना शेतकरी म्हटलं जातं. तसं सिंपल गोष्ट मित्रा, की जे ऑक्सिजन पुरवणारे ओके रिएक्शनमध्ये किंवा जे ऑक्सिडेशन घडून आणणारे त्यांना आपण बोलतो ऑक्सिडेंट आणि त्यांना दुसरं टोपण नाव दिलेलं आहे आपल्या पुस्तकाने ऑक्सिडायझिंग एजंट मित्रा. ओके. सिंपल आहे मित्रा. एक व्हिडिओ बरोबर एक स्टेटस असा आपला रूल आहे, नियम आहे. सो ह्या 25 दिवसाच्या संघर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हा व्हिडिओ तुझ्या स्टेटसला मित्रा दिसला पाहिजे. मध्येच बोलतोय मित्रा, माफ कर, पण ही गोष्ट थोडीशी आठवण करून देतो आणि सेशन मित्रा समजत असेल तर लाईक बटनवरती लवकर क्लिक करून टाक. ओके. सो एक्झाम्पल इथे मी खाली दिले. कॉमन ऑक्सिडंट्स कोणते-कोणते? तर कॉमन ऑक्सिडंट सगळ्यात पहिला आहे पोटॅशियम डायक्रोमेट. पेपरला जर विचारलं की राइट सम ऑफ द ऑक्सिडंट्स डेफिनेशन विचारून तर तुम्ही लिहू शकता पोटॅशियम डायक्रोमेट आहे, पोटॅशियम परमॅंगनेट आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, ओझोन आहे. हे जे मित्र एवढे इथं बघितले तुम्ही 1, 2, 3, 4, 5 ओके. 1, 2, 3, 4 आहे सॉरी 5 नाही सॉरी 3 आणि 4 आहे. सो हे जे आहे मित्रा हे सगळे ऑक्सिडंट आहे. ऑक्सिडंट म्हणजे काय मित्रा? तर हे ऑक्सिजन पुरवणारे एखाद्या अभिक्रियेमध्ये, एखाद्या रिएक्शनमध्ये हे काय करतात मित्रा? ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतात. एवढंच तुला लक्षात ठेवायचं खाली. नेसेंट ऑक्सिजनची मी एक छोटी रिएक्टिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन रिप्रेझेंटेड बाय बॉक्स. ओके. सो नेसेंट ऑक्सिजन असा लिहिला जातो. एकटा ऑक्सिजन, एकुलता एक ऑक्सिजन तो तुम्हाला इथे व्यवस्थित लिहायचा आहे. सो नेसेंट ऑक्सिजन काही विचारलं नेसेंट ऑक्सिजन रिलेटेड तर सिम्बॉल आणि तुला त्याचं स्ट्रक्चर माहित असलं पाहिजे की तो एकटा असतो आणि तो रिएक्टिव्ह फॉर्म असतो. रिएक्टिव्ह म्हणजे तो लगेच रिएक्ट होतो कोणासोबत हे तुला माहित असलं पाहिजे. रिएक्टिव्ह फॉर्म तुम्हाला एक मार्कला विचारू शकतात की रिएक्टिव्ह फॉर्म कोणत्या ऑक्सिजनचा तर तुला आठवलं पाहिजे की ऑक्सिजनचा रिएक्टिव्ह फॉर्म म्हणजे सतत तो लगेच कोणासोबत पण रिएक्ट होऊ शकतो. तो आहे मित्रा नेसेंट ऑक्सिजन. आता मित्रा इन टेक्स्ट क्वेश्चन जे आहे काहीतरी आले होते आपल्याला एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिएक्शन जे तुम्हाला माहित नसतं ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ते इथे व्यवस्थित दिलेले. SO2 मित्रा S झालेला आहे रिडक्शन झालेलं आहे ओके. तर S रिड्यूस झालाय म्हणजे ऑक्सिजन निघून गेला ऑक्सिडेंट येतो. रिडक्टंट मित्रा H2S आहे. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की जो ऑक्सिडेशन करून आणतो आता SO2 ने काय केलंय ऑक्सिजन देऊन टाकलाय. याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचा ऑक्सिडंट काम करतोय. रिडक्टंट मध्ये H2S काम करतोय. सो ही गोष्ट तुम्हाला सगळे मे रिएक्शन मधल्या त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारले. त्यांनी रिएक्शन दिलेली आणि त्यांनी विचारलं ऑक्सिडेंट कोण आहे आणि रिडक्टंट कोण आहे. सो ऑक्सिडेंट म्हणजे काय? जो ऑक्सिडेशन करून आणतो त्याला ऑक्सिडेंट बोलतो. रिडक्टंट म्हणजे जो रिडक्शन करून आणतो. एकदम सिंपल. कमेंटमध्ये लिहायला सुरुवात करा. ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर ऑक्सिडंट हे एका माणसाचं नाव आहे. जो काय करतो? तो ऑक्सिडेशन करून आणतो. ऑक्सिडेशन करून आणतो. रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन करून आणतो. ओके. करून आणतो. तुम्हाला व्यवस्थित सिंपल भाषेत समजतो. रिडक्शन म्हणजे काय मित्रा? सो रिडक्शन म्हणजे एकदम सिंपल गोष्ट की सॉरी रिडक्टंट म्हणजे असा माणूस जो काय करणार मित्रा रिडक्शन करून आणणार आहे. जो काय करून आणणार मित्रा रिडक्शन करून आणणार आहे. ओके. सो रिडक्शन करून आणतो. ओके. आणणार आहे किंवा आणतो. क्लिअर इथपर्यंत? सो आता इथे H2S जो आहे मित्रा तो काय एक रिडक्टंट आहे आणि दुसरी गोष्ट ऑक्सिडेंट काय तुमचा MnO2 आहे. ओके. सो ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची की MnO2 इज युअर ऑक्सिडेंट अँड रिडक्टंट इज युअर H2S. मग हे ओळखायला सुद्धा मित्रा येतं. हे पण लक्षात ठेव. आन्सर्स व्यवस्थित लक्षात ठेव. ओके. त्यानंतर मित्रा कोरोजन सगळ्यात भारी टॉपिक हा बऱ्यापैकी गंज कसा चढतो. सो इथे कोरोजनची डेफिनेशन मी दिलेली आहे. एक्सपेरिमेंट केलेली त्यांनी. त्यानंतर खाली मित्रा खाली खूप महत्वाचे आहे की रस्टिंगची डेफिनेशन एकदा सुद्धा दिलेली आहे. रसचा मित्रा मॉलिक्युलर फॉर्म्युला खूप लक्षात असणं तुमच्या गरजेचं आहे. Fe2O3.xH2 अतिशय IMP आहे. इथे दिले मी केमिकल फॉर्म्युला सुद्धा लिहून दिलेला आहे. ओके. ऑक्सिडेशनची रिएक्शन दिली, रिडक्शन रिएक्शन लिहिली आणि मग तुमचा गंज तयार होतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. 3 रिएक्शन अतिशय IMP आहे मित्रा. ही गोष्ट लक्षात ठेव. कोरोजन प्रोसेसमध्ये तुला 3 रिएक्शन लक्षात असणं गरजेचं आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं मित्रा, जो लोखंड असतो तो काय करतो मित्रा, तो काय करतो तो 2 इलेक्ट्रॉन सोडून देतो आणि मित्रा ऑक्सिडाइज होतो. कारण जेव्हा इलेक्ट्रॉन सोडून दिले जातात, जेव्हा इलेक्ट्रॉन आपण सोडून देतो तेव्हा ती कोणती रिएक्शन असते? ती रिएक्शन असते ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनची रिएक्शन असते. त्यानंतर काय होतं, हा जो Fe2+ आहे मित्रा, हा काय करतो, हा परत एकदा 1 इलेक्ट्रॉन सोडून देतो आणि आता एकूण त्यांनी 3 इलेक्ट्रॉन सोडून दिलेत.
अजून एक इलेक्ट्रॉन सोडून देतो म्हणजे परत एकदा ऑक्सिडेशन होतं. ओके, आलं लक्षात पर्यंत. हे Fe3+ आहे मित्र. सो Fe3+ आणि प्लस इलेक्ट्रॉन आलाय. ओके, सो सगळ्यात महत्वाचं Fe3+ आलेलं आहे. सो Fe3+ प्लस इलेक्ट्रॉन आलेलं आहे. सो आता हे लक्षात घ्या की Fe3+ म्हणजे यांनी 3 इलेक्ट्रॉन सोडून दिले. मग हवेतला ऑक्सिजन म्हणा, हवेतला हायड्रोजन गॅस म्हणा, हवेतलं हे Fe3+ म्हणा. ओके, हे सगळे एकत्र येतात आणि मग तुझं मित्र इथे नोट्समध्ये मी टाकून दिले. मग तुझं सगळ्यात महत्त्वाचं पाणी-बिणी सगळं एकत्र येतं आणि मग तुझा हे एक गंज तयार होतो. म्हणजे थोडक्यात नंतर तुझा रश तयार होतो. सो ही बारी-बारी प्रोसेस होते. आलं लक्षात इथपर्यंत? सो ऑक्सिडेशन होतं, रिडक्शन होतं आणि मग तुझं फॉर्मेशन होतं गंज. गंज लोखंडावरती जो चढलाय त्याचं फॉर्मेशन होऊन जातं मित्र. ओके. त्यानंतर मित्र शेवटचा टॉपिक जो आहे हा आहे रॅन्सिडिटी. सो डेफिनेशन काय रॅन्सिडिटीची? रॅन्सिडिटी इज नथिंग बट स्पॉइलेज ऑफ कुकिंग फूड. ऑइल ऑर फॅट. ओके, म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे जे जेवण असतं ज्याच्यामध्ये तेलाचा उपयोग आपण करतो आणि जर ते उघडं राहत असेल मित्रा, सो ते काय करतं, ते हवेमध्ये काही गॅसेस आहे त्यांच्यासोबत रिएक्शन करतं. ओके, त्यांच्यासोबत रिएक्शन करतं आणि काय होतं, खराब होऊन जातं. ओके, स्पॉइल होतं मित्रा. स्पॉइलेज म्हणजे याचा अर्थ ते स्पॉइल होतं. स्पॉइल होतं म्हणजे याचा अर्थ ते खराब होतं. ओके, सो स्पॉइलेज ऑफ कुकिंग ऑइल ऑर फॅट रिझल्टिंग इन द फाऊल ऑर्डर. खराब वास यायला सुरुवात होतो. टेस्ट सुद्धा त्याची ऑफ जाते. ओके, बऱ्यापैकी पॉइझन त्याच्यामध्ये आलेलं असतं. कॉज अकर्स व्हेन ऑइल ऑर घी इज एक्सपोज टू द एअर फॉर अ लाँग टाइम. सिंपल गोष्ट. होतं कशामुळे हे, तर तुमचं ते ऑइल, तूप किंवा तेल हे बऱ्यापैकी हवेच्या संपर्कामध्ये जास्त राहतं. सो इथे दिले एक्सपोज टू एअर फॉर अ लाँग टाइम. म्हणजे जास्त काळासाठी जेव्हा ते हवेच्या संपर्कात येतं, तेव्हा सगळ्यात महत्वाचं की तूप म्हणजे ऑइल आणि घी हे बऱ्यापैकी काय होतं, खराब होऊन जातं. म्हणजे त्याच्यापासून बनवलेले पदार्थ म्हणा किंवा ते खराब होऊन जातं. ओके, सो ह्या गोष्टी तुम्ही वापरल्या नाही पाहिजे. ओके, सो जे तेलाचे तेल उघडं राहिलं किंवा तेल बऱ्यापैकी तुमचं ते उघडं राहिलं किंवा काही गोष्टी झाल्या, तर त्या तुम्ही बऱ्यापैकी काय केल्या पाहिजे, म्हणजे वापरल्या नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ओके. आता ज्या गोष्टीची वाट आपण स्टार्टिंग पासून बघत असतो की नक्की ह्या धड्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले, सो ते प्रश्न बघण्याची वेळ आलेली आणि सगळ्यात महत्वाचं की त्याची उत्तरं नक्की काय होती, नक्की कोणत्या भागाला ते जास्त इम्पॉर्टन्स देतात ते आणि त्याच्यातून प्रश्न विचारण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. सो आपण 2019 पासून इथं डेटा घेतलेला आहे. सो 2019 पासून आपण 2024 पर्यंत बघणार आहेत की नक्की चॅप्टर 3 मधून हे नक्की कोणते कोणते प्रश्न विचारले जातात ते. सगळ्यांना एक विनंती आहे की जेवढे पण प्रश्न याच्यामध्ये येतात ते सगळे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत आणि हे प्रश्न आणि त्यांचे सोल्युशन तुम्हाला जर व्यवस्थित हवे असतील तर खाली डाउनलोडची लिंक तुम्हाला दिलेली आहे. सो डाउनलोडच्या लिंक वरती नक्की क्लिक करा. ओके, त्यानंतर मित्र सगळ्यात महत्वाचं आधी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की शासन आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारते. ओके, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहित असते पाहिजे. जेवढे पण मी वरती मॉलिक्युलर फॉर्म्युला केले होते म्हणजे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या की त्या गोष्टी अतिशय आयएमपी, ज्या गोष्टी तुम्ही मनात घेतल्यात की नाही माहित नाही. खूप सारे मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण पाहिले. रसचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला. पुढे गेल्यानंतर इथे वरती गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं Al2O3 चा, अल्युमिनियम ऑक्साईडचा. ओके, पुढे गेल्यानंतर H2S, MnO2, त्यानंतर H2SO4, KMnO4, ओके, पोटॅशियम डायक्रोमेट, हायड्रोजन पेरॉक्साइड, ओके, त्याच्यानंतर ओझोन. ओके, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का हायलाइट करून दिल्यात की ह्या कीवडून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की शासन आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारू शकतं आणि एक मार्काला एक मॉलिक्युलर फॉर्म्युला येतो. याचा अर्थ आपल्याला जर चालू मध्ये ज्या गोष्टी मी आयएमपी काढून दिलेले आहेत त्याच्यातले सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, याचा आन्सर क्वेश्चन व्यवस्थित वाचा. त्यानंतर मित्रा कंबशन ऑफ अ कोल इन अ एअर इज अ डॅश रिएक्शन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की हा प्रश्न जो आहे तो ऍक्टिव्हिटीज मधून येतोय. सो एक लक्षात घ्यायचंय की जेवढ्या पण ऍक्टिव्हिटीज या लेसन मध्ये आलेल्या आहेत, ओके, ज्याला आपण बोलतो की काय गरज आहे, तुम्हाला टेस्ट ट्यूबचा फोटो येत असेल, तुम्हाला केमिकलचे फोटो येत असतील, काहीतरी एक्सपेरिमेंट होत असेल, असं काही तुम्हाला काही पानांवरती आढळतंय चॅप्टर 3च्या, पण जर तुम्ही हे सिरियसली घेत नसेल याचा अर्थ तुम्हाला गोष्टी सांगून सुद्धा तुम्ही त्या गोष्टी करत नाही. ओके, कारण जर आपण एनसीईआरटी सारखे किंवा आपण सीबीएसई सारखे जर आज बोर्डाचे पेपर अपेक्षित करतोय शासनाकडून, याचा अर्थ आपण आपला स्ट्रॅटेजी, आपण आपला समजण्याची कला आणि आपण उत्तर देण्याची कला ही बदलली पाहिजे. ओके, सो हे कोणत्या प्रकारची रिएक्शन हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, त्यानंतर क्रिस्टल ऑफ फेरस सल्फेट आर डॅश इन कलर. मित्रांनो ते कलर सुद्धा विचारतात. मी वरती शिकवत असताना जर व्हिडिओ ज्यांनी व्यवस्थित पाहिलेला नाहीये, मी नेहमी सांगितले मित्रा की जरा थोड्याशा कलर वरती लक्ष द्यायचं. कारण विचार कर एमसीक्यू मध्ये कलर आलाय. आता फेरस सल्फेटचा कलर संपूर्ण याच्यामध्ये आता आपण एक कलर पाहिला होता कॉपर सल्फेटचा. खूप पाहिला म्हणजे बेरियम सल्फेटचा पण पाहिला. कॉपर सल्फेटचा मी कलर पाहिला होता. तुम्हाला फोटो सुद्धा दाखवला होता. ती एक्सपेरिमेंट सुद्धा केली होती. ती एक्सपेरिमेंट मित्रा वरती आहे. ओके, कधी पण मित्रा जेव्हा मी एक एक्सपेरिमेंट दिलेली इथं किंवा मी ती ऍक्टिव्हिटी दिलेली, याचा अर्थ सिंपल गोष्ट आहे की मी विचार करून टाकलेल्या गोष्टी. इथे कॉपर सल्फेटचा कलर ब्ल्यू असतो. त्याच्यामध्ये इथे सगळ्यात महत्वाचं आयरन
म्हणजे जेव्हा आपण त्याच्या झिंक झिंक सोबत जेव्हा रिएक्शन करतो आपण, त्याची सगळ्यात महत्वाची काय होते की बाबा त्याच्यावरती जे आहे ते लेअर चढून जातोय. ओके. आणि संपूर्ण ते सोल्युशन ते कलरलेस होतं. ही गोष्ट मी आधी सुद्धा शिकवलेली. ओके. पण सगळ्यात महत्वाचं की जेव्हा हे प्रश्न विचारतात ह्या प्रश्नांच्या आधारे तुम्हाला एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की कलर रिलेटेड प्रश्न येतात ते. म्हणजे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आपण करतोय त्यांची एक्सपेरिमेंट झाल्यानंतर काही कलर मध्ये होणारे बदल असा किंवा त्यांचा ओरिजिनल कलर असेल हे विचारलं जाते. सो फेरस सल्फेटचा पेल ग्रीन कलर आहे, हिरवा कलर आहे त्याचा. ओके. त्यानंतर मित्रा इथं सिमिलॅरिटी बिटवीन ओके सिमिलॅरिटी आणि डिफरन्स बिटवीन टू इव्हेंट्स NaOH घेतले त्यांनी आणि त्यांनी घेतले CO. आता NaOH आहे सोडियम हायड्रोक्साईड जे वरती झालेले कव्हर आणि कॅल्शियम ऑक्साईड ते पण वरती झालेले. एक आहे एक्झोथर्मिक, दुसरी आहे एंडोथर्मिक. अशा दोन गोष्टी तिथे व्यवस्थित तुम्हाला भेटतील. ओके. सो एक्झोथर्मिक रिएक्शन आहे कारण रिएक्शनचे दोन प्रकार आहे मित्र, एंडो आणि एक्झो. इथं संपूर्ण गोष्ट एक्झो बद्दल बोलली. एक्झोथर्मिक रिएक्शन काय, उष्मदायी याला मराठीमध्ये म्हटलं जातं. हे नक्की काय मित्र ते वरच्या लेक्चर मध्ये मी कव्हर केलं होतं. ऑब्झर्व द फॉलोइंग रिएक्शन्स केअरफुली अँड आन्सर द सब क्वेश्चन. आता बघा तुम्हाला किती म्हणजे भारी ही गोष्ट माहित असते पाहिजे की आपल्याला पुस्तकातली कोणतीही रिएक्शन येऊ शकते. कोणतीही रिएक्शन येऊ शकते ज्या रिएक्शनकडे आपण सुद्धा कधी बघत नाही. नुसतं आपण ते पाठांतर घोकमपट्टी करतोय. पण आता प्रश्न विचारण्याची कला नवीन पाठानुसार बदलून जाईल कदाचित. सो रिएक्शन एखादी येऊ शकते आणि त्या रिएक्शनच्या आधारे तुम्हाला 3 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन कधी पण किती पण येऊ शकतात. आता रिएक्शन त्याने विचारले व्हॉट आर द सॉल्ट अँड ऍसिड इन द अबव रिएक्शन. जर तुम्ही ह्या प्रकारचे प्रश्न सोडवलेच नाही तर तुम्हाला कसं कळणार आहे? आलं लक्षात पर्यंत हे तुम्हाला कळलं. आता इथे त्यांनी विचारलं सॉल्ट आणि ऍसिड काय. जेव्हा ही रिएक्शन बघितली तेव्हा माझ्या डोक्यात तूप पेटली पाहिजे की HCl दादा ऍसिड आहे आणि दादा NH3 हे अमोनिया आहे. NH3 अमोनिया आहे. आता ज्यांना अमोनिया हे माहिती आहे की अमोनिया एक बेस असतो त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ओके. म्हणजे इथं रिएक्शन बेस आणि ऍसिडची. आणि मी खूप वेळा सांगितलंय खूप म्हणजे आता आय थिंक सो 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना CBSEच्या मी शिकवतो की जेव्हा बेस आणि ऍसिड एकत्र येतं तेव्हा मित्र सॉल्ट बनतं कधी पण. ही न्यूट्रलायझेशनची रिएक्शन आहे. ओके. सो ह्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. विच इज द बेस इन द अबव रिएक्शन. राईट द रिएक्शन शोइंग डिसोसिएशन ऑफ द बेस ऑफ दिस बेस इन द वॉटर. असे काही रिएक्शन सुद्धा आपल्याला पेपरला विचारले. ओके. सो या गोष्टींवरती थोडंसं लक्ष द्या. आता मित्र ही 7वी बघ. रिएक्शन दिली आहे, पुढचे प्रोडक्ट्स क्वेश्चन मार्क टाकले ते बोलतात नेम द टाईप आणि ती रिएक्शन कंप्लीट करा. सो सगळ्यात महत्त्वाचं ही आता बघितल्या बघितल्या कळते की इथे डिस्प्लेसमेंट होणार, आदला बदली होणार आहे. सो ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सो सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही अभ्यास करत असताना जरा म्हणजे हे क्वेश्चन दाखवण्याचं काम काय मित्रा, हे मी डायरेक्ट तुम्हाला प्रिंट आउट शीट जी आहे ती देऊ शकतो आणि तुम्हाला डाउनलोड करून ते लर्न करायला सांगू शकतो. पेपरची तयारी उत्तम करायला सांगतो. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बघितल्या बघितल्या एक गोष्ट कळली पाहिजे की तुम्ही जे डायग्राम्स बघता तुम्ही डायग्राम्सला त्यांना सिरियसली घेत नाही. सो ते डायग्राम बघा. ते डायग्राम सिरियसली घ्या. कारण त्या डायग्रामच्या आधारेच हे क्वेश्चन बनतात ते. हे बघा व्हॉट इज रस्ट, व्हॉट इज अ केमिकल फॉर्म्युला फॉर रस्ट, रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन, रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयरन ॲट कॅथोड. ओके. आणि कोरोजन. आता हे एनोड आणि कॅथोड मित्र खरंच IMP. इथे एनोड दिले इथे कॅथोड दिले. तुला फोटो मधल्या गोष्टी वापरायच्यात मित्र आणि त्या फक्त इथे लिहायच्यात. ओके. कारण कधी पण फोटो नाही आला तरी तुम्हाला एनोडची आणि कॅथोडची रिएक्शन पाठ असली पाहिजे. हे मी तुम्हाला खरंच सांगतोय आणि ही गोष्ट तुम्ही खरंच फॉलो करा. एनोड आणि कॅथोडची रिएक्शन तुम्हाला पाठ असलीच पाहिजे काहीही झालं तरी. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत? सो एनोडला कधी पण मित्रा ऑक्सिडेशन होतं हे तुला पाठ करून ठेवायचंय. सो एनोडला नेहमी ऑक्सिडेशन होतं. नेहमी एनोडला ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोडला नेहमी रिडक्शन होतं. ही गोष्ट तुला डोक्यात फिट करून ठेवायची. जर एक मार्काला कधी आलं की नक्की एनोडला होतं काय तर तुला सांगता आलं पाहिजे मित्र एनोडला ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन होतं म्हणजे आम्ही इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये सोडून देतो. कॅथोडला मित्र रिडक्शन होतं याचा अर्थ त्याच्यामध्ये आम्ही इलेक्ट्रॉन्स गेन करतो म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वाढवतो. ओके. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर 2021 ला मित्र ट्रू आणि फॉल्स मध्ये आलं होतं की बाबा रिएक्टंट आणि प्रोडक्ट वरती प्रश्न आला होता. रिएक्टंट कुठे असतात राईट साईडला, प्रोडक्ट कुठे असतात लेफ्ट साईडला. सो रॉंग आहे, फॉल्स आहे. कारण आपण जेव्हा लिहितो मित्र रिएक्टंट देतात आपल्याला प्रोडक्ट. आता ही मित्रा माझी राईट साईड आहे. ही मित्रा कोणती साईड आहे माझी राईट साईड आहे आणि रिएक्टंटची माझी कोणती साईड आहे लेफ्ट साईड आहे. सो आता हे रिएक्टंट आपल्याला प्रोडक्ट देतात याचा अर्थ सिंपल गोष्ट आहे की आपल्याला लेफ्ट साईडला रिएक्टंट आहे राईट साईडला प्रोडक्ट आहे. याच्यावरून तुला गोष्ट समजली पाहिजे. आता गिव्ह रिझन सोडियम का केरोसिन मध्ये ठेवलं जातं कारण तो हायली रिएक्टिव्ह आहे. तो ऑक्सिजन मॉइश्चर सोबत रिॲक्ट करतो. तो आग सुद्धा लागून घेऊ शकतो आणि बऱ्यापैकी केरोसिन मध्ये ठेवल्यानंतर त्याला आयसोलेशन होतं. आयसोलेशन म्हणजे तो बाकीच्या बाहेरच्या वातावरणापासून वेगळा होतो आणि म्हणून त्याचे काय होतं खूप सारे रिएक्शन्स काय होतात प्रिव्हेंट होतात. बघा बॅलन्सिंग बॅलन्सिंग वाला प्रश्न काही करून मित्र करा. IMPS सगळे रिएक्शन जेवढे आहेत ते तुम्हाला बॅलन्स करता आले पाहिजे. बॅलन्सिंग वरती माझा एक सेपरेट व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकू शकता की नक्की बॅलन्सिंग कसं असतं, बॅलन्सिंग कसं केलं जातं, शॉर्टकट पण सांगणार आणि स्टेप बाय स्टेप सुद्धा सांगणार.
आता राईट व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ द राईट द केमिकल रिएक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू पॉझिटिव्ह निगेटिव्ह सरफेस ऑफ एन आयन म्हणजे एनोडची रिएक्शन. आता हे तुम्हाला माहित नाही की एनोडची आणि कॅथोडची डायरेक्ट रिएक्शन. इथे आकृती नाही दिली मित्रा, मग अशी आकृती दिली होती, आकृतीमध्ये बघून तुला उत्तर लिहायचं होतं, पण इथे मित्रा तुला बिना आकृतीचं उत्तर लिहायचं आहे. ही गोष्ट तुला लक्षात आली पाहिजे. ओके, त्यानंतर मित्रा 2022 ला इट इज रेकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर. हे कुठून आले मित्रा? हे आले रॅन्सिड टॉपिक मधून. रॅन्सिड म्हणजे काय? तेल उघडं ठेवल्यानंतर ते खराब होतं, ते वरती मी शिकवले, त्याच्यावरती हा गिव्ह रिझन आलेला मित्रा. ओके, त्यानंतर आयडेंटिफाय द फिजिकल अँड केमिकल. याच्यामध्ये फिजिकल कोणते आणि केमिकल कोणते, सगळ्यात पहिला पेज ह्या पीडीएफचा आणि स्टार्टिंगचं लेक्चर याच्यावरतीच कव्हर झाले. ओके, सो प्रश्न कसे येतात ते बघा. कम्प्लीट द कोरिलेशन. कोरिलेशन मध्ये बघा परत कलर आलाय. हा कलर ह्या धड्यामध्ये कलर जे आहेत मित्रा, खरंच आयएमपी यार, खरंच जरा करून ठेव. जे मी म्हणजे जेवढे कलर मी दिलेत या पीडीएफ मध्ये मित्रा, पीडीएफ डाउनलोड करू शकतो यार. ₹1 जास्त जाईल झेरॉक्सला. एवढ्या शुल्लक भावामध्ये पीडीएफ लॉन्च केलेले आहेत. चॉकलेटच्या भावामध्ये पीडीएफ भेटतात. याचा अर्थ सिंपल आहे की ते नोट्स आपण डाउनलोड केले पाहिजे, प्रिंट मारले पाहिजे, शांततेने एका कोपऱ्यात बसून अभ्यास केला पाहिजे. सप्टेंबर महिना हाही महिना निघत चाललाय, येणारा महिना पण हातून निघून जाणार, सत्र पण निघून जाणार हातून, आणि नंतर तू काही वेळेस दिवाळीत अभ्यास करायला बसणार, म्हणजे अतिशय चुकीचं आहे. ओके, कम्प्लीट द रिएक्शन. साखरेची रिएक्शन कम्प्लीट करायला सांगितली, आणि जी रिएक्शन मी सगळ्यात आधी कम्प्लीट केली होती. साखर गरम केल्यानंतर साखरचा केमिकल फॉर्म्युला दिला होता. साखर गरम केल्यानंतर आपल्याला फक्त कार्बन आणि पाणी भेटतं. 2024 ला मित्रा परत मॉलिक्युलर फॉर्म्युला आलाय, म्हणजे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि कलर तुझा पिछा सोडत नाही. एवढंच मला सांगायचंय. ह्या जेवढे पण प्रश्न आपण घेतलेत त्याच्यावरून मित्र अंदाज घ्यायचा असतो. पीवायक्यूज येतील नाहीत याची शाश्वती मी नाही, कोणीच देऊ शकत नाही, पण सगळ्यात महत्वाचं आहे की पीवायक्यूज वरून आपल्याला अंदाज आला पाहिजे की नक्की आपल्याला प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर व्हॉट आर द फॅक्टर्स. त्याच्यानंतर इथे गिव्ह रिझन होतं की लाईम वॉटर टर्न्स का मिल्की होतं, त्याचं कारण होतं CO2 गॅस. आता CO2 गॅस वाली संपूर्ण एक्सपेरिमेंट मी वरती शिकवली होती, संपूर्ण सांगितलं होतं की त्याच्यावरती गिव्ह रिझन सुद्धा येईल. ओके, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन जेवढे आहेत तेवढे सगळे एक्सप्लेन झालेत. नेचर, पार्टिकल साईज, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, कॅटलिस्ट. ओके, एक्झाम्पल्स आहेत. आता मित्र बघ, रिएक्शनचा फोटो आलाय, म्हणून मी तुम्हाला सांगतो की जेवढ्या पण रिएक्शन टेक्स्टबुक मध्ये हाताळ्यात आलेल्या आहे इग्नोर करू नका. बघा, रिएक्शन दिली, विचारायला सुरुवात केली, नेम द रिएक्टेड इन दिस रिएक्शन. ओके, विच गॅस कम्स आउट ऍज एफरवेसन्स इन द बिगर टेस्ट ट्यूब. ओके, गॅस कोणता रिलीज होतोय ते पण विचारले. या सगळ्या गोष्टी एक एक विचारल्या. व्हॉट इज द कलर चेंज इन द लाईम वॉटर. लाईम वॉटर टर्न्स मिल्की, कोण करतं त्यांना? CO2 च्या मुळे तर मिल्की होतात, दुधासारखा कलर येतोय त्यांना. सो या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्या बऱ्यापैकी तुला बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेलेत, आणि हे सगळे प्रश्न मित्रा मी सीईटी बेस सगळ्या टाकलेले. आता हे मित्र आयएमपी क्वेश्चन्स आहे. आदर पीवायक्यूज तर तुला करायचेत पेपरला, कारण पीवायक्यूज जर तू करत नाही याचा अर्थ 17चा पेपर तुला चांगला जाणारच नाहीये. सो याचा अर्थ सिंपल आहे की जर पीवायक्यूज तुला व्यवस्थित केल्यानंतर तू ह्या सेक्शनला यायचंय. चला आपण आयएमपी क्वेश्चन सिरीज 2025 साठी म्हणतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी ऑप्शन एमसीक्यूज क्लिअर केलेत. त्यानंतर मित्र मी आन्सर इन वन सेंटेन्स क्लिअर केलेत. त्यानंतर मित्र मी जेवढे पण वाटलेत की जेवढे पण क्वेश्चन बँक मध्ये दिलेले असतील, गिव्ह रिझन्स असतील, जेवढे पण रिएक्शन्स असतील, जेवढ्या पण एकसाथ आल्या त्या सगळ्या एका जागी मी कव्हर केल्या. सो सगळ्यात महत्वाचं की ह्या सगळ्या गोष्टी तुला भेटणार आहे. खाली डाउनलोडची लिंक मित्र डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ग्रुपची लिंक देखील मी दिलेली आहे. सो या सगळ्या गोष्टी तू डिस्क्रिप्शन मधल्या कर. इलेक्ट्रोलायसिस मित्रा, कोरोजन, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. व्हॉट इज कॉल्ड रिडक्शन युझिंग ऑक्सिडेशन रिडक्शन सायमल्टेनियसली, रेडॉक्स म्हणतो आपण. रेडॉक्सच्या सगळ्या गोष्टी फार एक्झाम्पल सकट सगळं वरती दिलेले. सो याच्यामध्ये जेवढ्या पण गोष्टी जेवढ्या कंप्लीट केल्या त्या सगळ्यावरती मी दिलेल्या आहेत. बघा, आता ही रिएक्शन आहे, या रिएक्शन मध्ये त्यांनी परत विचारले रिएक्टंट कोण आहे, प्रोडक्ट कोण आहे. आता लेफ्ट हँड साईडला रिएक्टंट असतात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता ह्या गोष्टी मी समजून सांगितल्यात. आता जेव्हा तुम्हाला याच्यामध्ये डाऊट येईल मग त्या सेशन मध्ये तुमचे डाऊट घेऊ शकतो. ओके, सो हे सगळ्यात पहिलं बॅलन्स. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या प्रॉपर. आता नंबर ऑफ ॲटम्स कधी कधी रिएक्टर आणि प्रोडक्ट मधले मोजायला लावतात. ह्या प्रश्नांवरून हा अंदाज घ्यायचा आहे की नक्की प्रश्न बनणार कसे. ओके, आता लिस्ट ऑफ द एलिमेंट्स कधी कधी द्यायला सांगतात की नक्की एलिमेंट्स कोणते कोणते ते द्या, त्यांचे सिम्बॉल्स लिहा. मग तुम्हाला हे तर माहित पाहिजे 1 ते 20 तुमचे पाठ पण तर पाहिजे, तर तेव्हा मजा येईल ना बाबा त्या 20 लिहिण्यासाठी. ओके, रिडक्शन, ऑक्सिडेशन, कोरोजन. सो अशा प्रकारे ही संपूर्ण पीडीएफ मित्रा तू डाउनलोड करू शकतो. ही पीडीएफ मित्रा इंग्लिशमध्ये तशीच मराठीमध्ये देखील आहे. फक्त तुला लिंक वरती क्लिक करायचंय, हे नोट्स तुला मेलद्वारे भेटून जातील. ओके, आणि जर थोडा वेळ तू थांबला स्क्रीनवरती तरी तुला हे नोट्स तिथेच भेटतील डाउनलोड झालेले. ओके, सो सगळ्यात महत्वाचं पहिली विनंती आहे की बाळा, 4 रुपयांसाठी जास्त विचार करत जाऊ नका. ही गोष्ट योग्य वेळेत तुमच्याकडे येते, याचा अर्थ तुम्ही याचा पुरेपूर फायदा उचलून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि जर तुम्ही पुरेपूर फायदा नाही घेतला त्याचा, तर याचा काहीच उपयोग होणार नाही मित्र. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की एवढे सगळे आयएमपी नोट्स सगळे हायलाइट करून दिलेले आहेत, सगळ्या करून दिलेल्या आहेत गोष्टी. ओके, फक्त या जागेवरती घ्यायच्या, रिव्हिजन चालू करायची, पीवायक्यू 100% करायचे म्हणजे करायचे, आणि त्यानंतर मित्रा आयएमपी क्वेश्चन जे दिलेत मी, ओके, ते पण करायचे. ओके, सो मित्रा, असेच
नवनवीन लेसन्स येतात आहे आपल्या क्लासवरती आणि आपल्या क्लासला आतापर्यंत एवढा सपोर्ट भेटलेला आहे. याच्या पुढेही सपोर्ट भेटेल हीच सगळ्यांशी ख्वाहिश करतो. हा तिसरा धडा मित्रा संपलेला आहे. याच्या आधी मी 6वा, 5वा आणि 4था हे सगळे वन शॉट सीरीज, आउट ऑफ सीरीज 25 दिवसाच्या संघर्षाच्या मालिकेमध्ये हे कंप्लीट केलेले आहे. फक्त आता पुढचे 2 लेसन मित्रा पुढच्या 2 दिवसामध्ये येतील. सो पुढच्या 2 दिवस जरा थोडंसं चॅनलवरती अपडेटेड राहा आणि नवनवीन व्हिडिओ जे येतात आहे, ते काढून नोट्स कंप्लीट कर. हँड रिटन नोट्स लिही आणि खाली तुझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नोट्स अपलोड करायला. ते नोट्स अपलोड कर. ओके मित्रा, धन्यवाद.